करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्ह वर. विविध अनुभवांच्या जहाजातून तुम्हाला हास्याच्या 7 समुद्रांची सैर घडवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, प्रत्येक बायकोला असं वाटतं की आपला नवरा खूप प्रेमळ असावा, पण आपल्या नवऱ्याच्या प्रेमळपणाची महती जेव्हा इतर स्त्रियांकडून ऐकायला मिळते तेव्हा नेमकं काय घडतं हे आता आपल्याला पुढील प्रहसनातून बघायला मिळणार आहे. आणि ते दाखवायला मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेचा कान्हा श्यामसुंदर राजपूत आणि इतर गोपिकांना. चल 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 अगं काय करते. चल चल चल. ए वने वने, अरे जत्रेत हरवल्यासारखं नको इकडे तिकडे बघू बावळट. नको 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 ना, ते तोंडात बोट घालू, घाण दिसतं ना ते. तुला ना गावाकडे ठेवलं होतं ना, तेच बरं होतं. 4 दिवस झाले इथे आली नाही, लगेच खड्ड्यात घातलं मला. असा कोणी मोबाईल फोडतं का? आता ते काय मुद्दाम केलं का हो? चुकून झालं ना हो. चुकून झालं? अरे चहात वेलची टाकताना ती वेलची कोणी मोबाईलने चेचेल का? ते अहो, ते गावाकडे कसं असतं, ते हाताला जे सापडेल ते नाही का, तांब्या दगड जे सापडेल ते चेचून टाकत असतो ना तुझ्या डोक्यात दगड भरलेत. ते अयो, हे दुकानवाला कुठे गेलं असंच टाकून? ते जेवायला गेले असतील, ते काय टाइम असतो ना दुपारचा जेवायचा, त्याच्यामुळे गेले असतील. हे बघ, तू इकडे लक्ष दे, ही मुंबई आहे. एक्सक्यूज मी यंग लेडी, एक्सक्यूज मी, कम हियर, कम हियर, प्लीज 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 प्लीज. आय थिंक देर इज अ chewing gum on your sandal. Yes, that's the chewing gum. Oh, hold it. Let me help you. Let me help you. Chewing gum. Yeah, that's it. Yeah. Oh, that's so sweet of you. Oh, thank you. Thank you, handsome. Oh, pleasure is all mine. Bye. वडकीची आहे का? नाही ग. नाही, एवढी चिपकली म्हणून विचार. अरे तसं काही नाहीये. ताई, Yes. वने वळख आहे का? वने No. नाही, एवढं चिंगम सारखं चिपकलत म्हणून विचारलं मी. नाही, वळख नाही ना. तसं काही नाहीये. Sorry. Actually, she has come from village and she doesn't know English. That's why. मेरी को क्या बोलती है रे? वने इकडे. हे बघ, ए बिंडोक. हे बघ, ही मुंबई आहे. तर मग गाणे. अरे इथे लोक एकमेकांशी गोड बोलतात, मॅनर्सने वागतात, एकमेकांची मदत करतात. म्हणून तिच्या सँडलला ते च्युंगम लागलं होतं म्हणून सांगितलं बा, बाकी काही नाही. मदत करतात ठीक आहे, एकदम चिपकायचं कुठं असतं तिथे जाऊन. आणि ते शँडलला तिचं लागलं असतं, तिला कळलं असतं शँडल लागलंय ते. तुम्हाला काढायची काय गरज होती? माझ्या शँडल इकडे कधी बघितलंय का तुम्ही? कशी बघू तुझी सँडल? पहिल्या दिवशी तुझी सँडल असते, दुसऱ्या दिवशी स्लीपर होऊन जाते. पहिल्या दिवशी अशी असते, दुसऱ्या दिवशी पार अशी पसरते, दहीसर पोईसर. बोला आता, मलाच बोला तुम्ही. घरी चला मग तुम्हाला दाखवत बरोबर. अरे बाप रे, रागे भरली काय तू? रागे भरल्यावर बोलता भारी दिसतो माझा पांडा. आजूबाजूला लोक बघतात. मोबाईल नीट करायला. अरे चल, मोबाईल नीट. ताई, हा? काच देता का? ए भाजी घ्यायला आली का? मोबाईल द्यावा लागेल ना त्यांना. अयो, हॅलो मिस्टर शाह. हॅलो. Hi. ऍक्च्युली मोबाईलची स्क्रीन डॅमेज झाली आहे. तुम्ही परत तुमच्या मोबाईलची स्क्रीन फोडली? नाही, माझ्या मोबाईलची नाही, हिच्या मोबाईलची. तेच म्हटलं मी, मागच्या वेळेस तुम्हाला सुपर क्वालिटीची काच बसवून दिली होती. आता यांना पण देते. म्हणजे काय, तुम्ही आमचे खास कस्टमर आहात ना म्हणून. हो. खास कस्टमर म्हणजे ही ओळखते तुम्हाला? नाही, ओळखत नाही. मग
8-10 दिवसापूर्वी ना मोबाईलच्या स्क्रीनला तडा गेला होता तर मी बघितलं तर हे दुकान दिसलं तर ते स्क्रीन गार्ड लावून घेतलं होतं बाकी काही नाही म्हणजे म्हणे, फक्त बाकी- एकच नावाच ओळख झाली तुमची आणि एवढं गुलू बोलते तुमच्याशी ती नाही म्हणजे नंतर 1-2दा नजर झाली होती बुवा. नजर झाली होती तशी नाही जनरल तेव्हा हसून मी म्हटलं होतं की स्क्रीन गार्ड चांगलं लावलं भाऊ बस बाकी काही नाही बाकी काही मग अख्ख्या मार्केटमध्ये हेच दुकान सापडलं का तुम्हाला दुसरं दुकान नव्हतं होय? त्याच्याकडे झालं परत तुम्ही अरे चांगली आहे काय चांगली आहे? सर्व्हिस चांगली देतात ते बाकी दिसते सर्विस चांगली देते ते एवढं जातं त्याच्या मिस्टर श्याम येस या तुमच्या आधीच्या काचेमध्ये ना वेलचीची साल सापडली कसं काय वेलची याच्यात काय करते ते चाय मध्ये डुंबाला होता म्हणून वेलचीची साल सापडली हा जाऊ दे ना तुम्हाला काय करायचंय ते आणि मिस्टर श्याम नका म्हणू जाऊ दे श्याम भाऊ म्हणा त्यांना या काकून काय प्रॉब्लेम आहे काकू कोण का काकू वने कुणाला म्हणली का काकू तू असेल काकू अरे मी याचे मिस्टर आहेत ना त्यांची बायको आहे मी आय एम सॉरी मला वाटलं ते तुमच्या काकू आहेत वाशेल का काकू बोल हे मिस्टर आहेत यांची बायको म्हणून मी सोबत नाही का हा? असा हात ठेवा हे मिस्टर आहेत मी असं नाही. बायको आहे, मिसेस आहे हो असा हात ठेवा जरा मला काकू म्हणायला लागलेत मला हात ठेवा अरे, बायको सारखं वागवा जरा हो. म्हणते मिस्टर मला मिस्टर असं नव्हतं मिस्टर नाही म्हणायचं श्याम भाऊ म्हणायचं बरं मिस्टर श्याम भाऊ मिस्टर नाही म्हणायचं सॉरी श्याम भाऊ म्हणायचं फक्त गुच्चपट ना हा, गुपचूप माहितीये मला अशा बायका दुसऱ्यांच्या नवऱ्याला नादाला लावतात बरोबर काय सॉरी एक मिनिट या काय बोलतायत काय बोलते बरोबरच बोलते मी Sorry. तुझा नवरा कुठे तुझा नवरा कुठे अण्णा तिला एका फटक्यात त्याला हे करते बघ मी काय वाटेल ते बोलतायत या सॉरी इकडे काय करते तू काय करते मी ती कशी करते डोक्यावर पडली का तू नुसता तमाशा लावला इथे आल्यापासून मी तमाशा लावलाय मग? सांगतात मला नको गावाला पाठवून दे ना मी गावालाच पाठवून द्या मला शांत तुम्ही. शांत राहा बसा एकदम मग. हा मी शांतच आहे. हा, नको ते रडायचे नाटक नको तू होटलं नको तानू ते होटलं आतमध्ये घे पिंटोक सॉरी मॅम सॉरी एक्सक्यूज मला ना मोबाईलचं कवर पण पाहिजे होतं कुठलं पाहिजे सांगा मी तसं काढून देते म्हणजे कलर वगैरे असेल काय प्रेफरन्स या टी शर्टचा कलर द्या हा भारी कलर आहे बुवा. तो हा कवर तुमचा फेवरेट आहे माझा पण फेवरेट आहे ऍक्च्युली हा कलर तुझ्या फेवरेट आहे हो? नाही हाच कलर कशाला पाहिजे तुम्हाला हाच कलर कशाला असं पाहिजे नाही, असं तिच्या आवडीचा नाही जनरल त्या रंगाचा नका देऊ माझ्या रंगाचा द्या चांगला- आता डिट्टो सेम माझ्या रंगाचा द्या चांगलं नाही दिसणार चांगलं नाही मी चांगली नाही दिसत हो, मी तू चांगली नाही तू दिसत. चांगली दिसते कवर चांगलं नाही दिसणार ना राहू गं. द्या आता, तमाशा लग्नाच्या वेळेला कशाला नको ना तमाशा करू तू काय लग्नाच्या वेळेला माझ्या बापाकडनं बरोबर नोकरी घेतली तुम्ही तेव्हा मी चांगली दिसत होते हनीमूनला बरोबर गुलू करत होता म्हणे लय चांगली दिसते ग तुझ्याशिवाय मला कोणच No, नाही no. आता नाही आवडत मी वने तू पण आवडते मला नको तू पण आवडते तू पण आवडते तूच म्हणजे आवड इथं किती बायका ठेवल्यात मग अरे तुम्ही? नाही ठेवलं नको काही नाही आहे ना तसं मावळ अख्खा गाव हुंडारून येतो गोट्यात ही गरीब गाय अशी बसलेली असते वायदांनी कुठे मावळ कुठे वळू गेला सगळ्यांना ऐक वने असं काही नाहीये नको ना तू तमाशा करू ग मी तमाशा करते मला एसटीने बसून द्या उद्याच्या मला थांबायचं इथं हात नका लावू. प्लीज नको शांत हो. असं काही नाहीये हॅलो हाय ओ हाय हाय मी ते माय फोनचा फास्ट चार्जर सांगितला होता तो आलाय का हो एक मिनिट एक्सक्यूज मी मिस्टर श्याम व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज हो वाव हाऊ आर यू आय एम फाईन कसे आहात तुम्ही आय एम फाईन माय गॉड मला वाटलंच नव्हतं पण पुन्हा भेटू या हाऊ आर यू आय एम गुड आय एम टोटली नाईस टू सी यू Same here. नाईस ही बाई पण ओळखते तुम्हाला ही बाई पण ओळखते का तुम्हाला हो बोला हो बोला हो, 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 बया, किती बायकांची लपड करून ठेवलंय हो कोणाशी लफडं नाही. तीन मिशेष आहेत तुमच्या इकडं या मिशेषला जाऊ दे, मला नाही बोलायचं. नका हात लावू मला. ऐक ना ती फक्त अशी तोंड ओळख आहे फक्त बाकी काही नाहीये मुंबईत अशी कळलं पटकन ओळख होऊन जाते असं काही नाही असं एक्सक्यूज मी मिस्टर श्याम व्हॉट ऍक्च्युली आता समोरासमोर भेटलोच आहे तर मला तुम्हाला थँक्स म्हणायचं होतं फॉर व्हॉट तुम्ही माझ्यासाठी हे फोनचं कव्हर सिलेक्ट केलं आहा. होतं रिमेंबर
ऍक्च्युली ना माझी चॉईस अशी अजिबातच नाहीये सो मी कन्फ्युज होते की आवडेल की नाही पण यू नो हे कवर सगळ्यांना आवडलं सो थँक्यू सो मच काय चाललंय इथं काय चाललंय इथं हे काय आहे? हिला तुम्ही आवडीचा कवर घेऊन दिला हो. हिच्या शर्टाचा तुम्हाला रंग आवडतोय अगं, काय ते चाललंय इथं नाही. मला कळलं पाहिजे काय चाललंय इथं मिस्टर श्याम तुमची आई एवढी का चिडली आहे तुझी आई तुझी आ? वने शांत राह वने शांत राह मला ही आई बोलली होय, ही आई बोलली. अरे ही आई दिसते. मिस्टर श्याम मिस्टर हे श्याम मिस्टर आहे ते मिस्टर आहे, ओनली मिस्टर आहे. मिसेस वन नाही, हे मिस्टर आहेत हो माझे मी मिस्टर शांभाऊ म्हणायचं मिस्टर नाही म्हणायचं शांभाऊ म्हणायचं Sorry. हे माझे मिस्टर आहेत ओके मिस्टर श्याम श्याम हा या तुमच्या बायको तुमच्या बायको म्हणजे तू शोभणार होतीस का बायको म्हणून जाऊ, त्यांना जाऊ. मी शोभत नाही होय. शोभते, हे शोभते. तुमच्या बायको आहे म्हणून न सांगतेस. तसं नाहीये मी थोडस बोलू का मध्ये तुमचा काहीतरी गैरसमज होतोय ऍक्च्युली श्याम आणि आमची म्हणजे मिस्टर श्याम आम्ही जस्ट काही दिवसांपूर्वीच भेटलो होतो मी सांगते ना तुम्हाला तुमचा गैरसमज हा, होतो तसं ऍक्च्युली काही मी नाही इथेच म्हणे. ना फास्ट चार्जर घ्यायला आले होते आणि मिस्टर श्याम आय थिंक तुम्हाला सुट्टी होती हो, त्या हो, मला दिवशी सुट्टी, राईट मला. राईट त्या दिवशी ते सुद्धा आले होते आणि मग आमची भेट झाली आणि थोड्याशा गप्पा झाल्या दॅट्स इट अजून बाकी काहीच नाहीये हिला कसं कळलं हिला कसं कळलं तुम्हाला सुट्टी असते ती त्या दिवशी एकदा भेटलो ना तेव्हा ज्या गप्पा झाला त्याच्यात फक्त झालं ना हिच्या सोबत गप्पा मारायला टाइम आहे माझ्यासोबत एक सेकंद पण बोलत नाही तुम्ही काय लागलं इकडं मारायला मला वने ऐक ना नको ना तमाशा करू मी तमाशा ऐक हे बघ फक्त आहे ना अशी जुजबी ओळख आहे वरवरची ओळख आहे तसं काही नाही आहे ना काही पण तू कुठल्या कुठे अर्थाचा अनर्थ करते माझा चार्जर तुम्ही नेक्स्ट टाइम प्लीज मागवाल का ओके भेटू आपण बाय बाय मागवलंय आत्ता बाय द वे मिस्टर श्याम ते तुमचे नाना त्यांचं कॅटरॅक्ट ऑपरेशन झालं का हा मोतीबिंदूच व्यवस्थित आहेत ना हो ते? हो व्यवस्थित हा, आहे. ओके मला ए, व्हॉट अ नॉनसेन्स इज दिस सॉरी कसं राहता या बाई बरोबर कसं आम्ही झिम्मा खेळत राहतो तुला काय करायचंय? आम्ही कसे राहतो ते सॉरी एक्सक्यूज नको ना शायनिंग मुरडत आलीये अरे काय करतोय तू ए, वने खूप रडू नको ना वने खूप तमाशा झाला तमाशा हो आताच्या आता तुला गावाला पाठवून देईन बरं का मी हा मला गावाला पाठवलं इथे 3 मिसेस सांभाळायला मोकळे झाले ना तुम्ही अरे तसं काही नाहीये ना ग तसं काही नाहीये ना तसं काही नाहीये ना करून एवढा पसारा करून ठेवला इथं तुम्ही नाही तसं नाही वने नको ना गावाकडे तमाशा. एवढी मिसेस आहे तिला विसरून गेलं गावाकडे कोण लक्ष देणार गावाकडे विसरून नको ना स्वतःच्याच बोलण्याला स्वतः बॅकग्राऊंड म्युझिक देऊ नको ना काही करू नको ना काही असं काही नाही मायवा तुमले आवडस म्हणून कोथिंबीरनी वडी आणली नवी खायजो तिकी आहे खारट आहे नाही. आजीला पण देवा ना काय म्हाताऱ्या माणसाला पालक राहते ना सांगून ना मग ती मला कशी झाली आहे ते कोण मी आजी दिसते का नाही ही कोण आहे भाजीवाली बया, भाजीवालीला पण नाही सोडलं या माणसाने काय हो शामराव ये. आजी काबरे एवढी खातुली तुझी आजी तुझी I'm sorry. अरे, जाऊ दे ना. आजी दिसते काय नाही. हे मिस्टर हो मिस्टर आहे मिसेस बायको सारखं वागवा जरा मिसेस आहे मी ह्यांची हो सांगत शामराव हा, हाय तुमना घरनी बहुशे हो हा वक्ती भरकशे काय म्हणले काही नाही म्हटली ती जाऊ असं करून जाऊ दे काय वने तसं काही नाही हे बघ ते मी 20 रुपये जुडी कोथमीर विकत घेतो कळलं मला तर तेव्हा श्याम केम छो શું થયું વગાડને तू पळ મને પડું अरे नाही वने વગાડને શ્યામ શું થયું जॉगिंग करताना ओळख झालेली आहे फक्त बाकी काही नाहीये असं काही नाही કોણ છે દાદી
तू नाहीच आहे? ते आधी आहे का ग? नाही नाही वने, वने, वने! वने, काय करते यो का नाही हा चेमचो हँडसम नको, यो नको, नको. श्याम मिस्टर आहे होय. नको नको यो- नको हा? टाकल्यावर एक डोक्यात केस नाही त्याच्या मिस्टर श्याम मिस्टर करा त्याला मिस्टर श्याम माय वा हाट्यात तर कोथिंबीरच नाही उगवली ना आता काय झालं भाऊ आता करा ना मिस्टर श्याम वने, वने, मिस्टर वने. श्याम करा त्याला नको, नको. आणि काय ग वने, हा, नको. केमचो? क्या बात है अफलातून कॉन्सेप्ट आणि धडाकेबाज परफॉर्मन्स क्या बात गर्ल्स मस्तच प्रसाद सगळ्यात आधी मी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. इंडस्ट्री एका उत्तम नटाला मुकली असती, पण तसं झालं नाही, तसं होणार नाही. मोनलचा अभिनय बघून मी रिटायर्ड व्हायचं ठरवलं होतं. पण नंतर तुमच्या सगळ्यांचं काम बघून मला वाटलं नाही नाही मी इंडस्ट्रीत राहायला पाहिजे. म्हणून तुमच्या सगळ्यांचे आभार. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. वनितासाठी एक सही. कमाल वनिता, कमाल. वंडरफुल परफॉर्मन्स. सई कडक परफॉर्मन्स होता. सगळ्यात आधी सगळ्या लेडीजना माझा सलाम, मानाचा मुद्रा आणि खूप तुम्हाला शुभेच्छा. मला असं वाटलं की सगळ्या MHJच्या लेडीजनी हा परफॉर्मन्स असा उचलून धरला वरती. आणि शुगर डॅडी यू श्याम भाऊ आपने तो 4 चांद लगा दिए. फारच मजा आली. मी स्टेजवर येणारे वनितासाठी, वनिताला जुजबी द्यायला, माझ्या बिजलीला जुजबी द्यायला येते. मंडळी आज मास्तरांच्या गच्चीवर भरणार आहे एक वेगळीच शाळा. चला तर बघूया या शाळेचा वर्ग आपल्याला किती हसवतोय ते. हे दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इरसाल गावकरी. मी काय म्हणतो बाईनं खांद्यावर घेऊ म्हणजे गेले कुठं? अरे बघ कुठं भावले की काय? बसताव काय बाई दिसली लगेच बसली बाजूला जाऊ वासाठी पडली तोंडात. काय चाललंय काय इथं कशाला आणलंय मला तर काय इथं करायचं प्रोग्राम गाण्याचा नाचण्याचा नाही इथं मास्तर राहत्यात. इथं नाही नाही गच्चो मास्तर खाली राहत्यात, इथं झोपा येत्यात. आता भैया एकटेच होय नाही लगीन नाही झालं ना त्यांचं. मग आता मास्तर बरोबर माझं लगीन लावतोय होय नाही आता लग्न करायचं तर मास्तर कशाला? माझ्याकडे बघा ना. ओ मोऱ्यानू, सकाळी जोरात चूल भरली की तुमची छाती धपापते. काकूला सांगू काय? नाही ते काय प्रत्येक परीक्षेचा फॉर्म भरायचा या माणसाला. मी काय म्हणतो, काय बाई बाई बसा तुम्ही बसा. बाय नका ना म्हणू अजून मी तरणी ताटी हाय मोरे सांगा की त्यासनी. तरुणी म्हणजे गेले 20 वर्ष मी त्यांचा तमाशा बघतोय. तेव्हा जेवढ्या तरण्या होत्या तेवढ्याच अजून तरण्या आहेत. 20 वर्षाच्या कॅलेंडरची पानं बदलली तरी ह्यांच्यात काय फरक झालेला नाही. बरोबर सांगा की त्यासनी हे पान अजून हिरवं हाय. या बात. कळलं ना व पान हिरवं हाय तेव्हा मला एक नाही बाई म्हणायचं नाही मला म्हणायचं चंद्रकला. घ्यायशी नाही बाई ते काय झालं ते तुम्ही चंद्र बोललात ना, तो धूमकेतू सारखा पसारला.
असं नाही करायचं पाहुणं. बाई मास्तरासनी बी असंच घाया करा बरं चालतंय. म्हणजे पाणी पाणीच झालं पाहिजे मास्तर लगेच तयार झालं पाहिजे गावात लावणीचा कार्यक्रम करायला चालतंय की. हा, बाई तुम्ही मास्तरांबरोबर एवढी लगट करा एवढी लगट करा म्हणजे तुम्ही लगट करताना ना आम्ही त्यांचा एक छुपा व्हिडिओ काढणार आहे आणि नंतर ते आम्हाला विरोधच करणार नाही तमाशा आणायला विरोध केला की आम्ही त्यांना ब्लॅकमेल करणार असा plan आहे होय तुमचा? झाक प्लॅन आहे. मी असं भल्या भल्यासनी नाचवलंय हो. मास्तर काही चीज आहे. ते मास्तर एवढं तुम्ही बोलताय ते हाय ते कुठं? कुठं हाय ते? मास्तर इथंच कुठेतरी असतील त्यासनी बोलवा की. अहो काय आहे, त्यांचंच घर आहे ना, खाली जेवून शतपावली करत असतील, येतील एवढं. बर बर चालू दे. गेलं काय माहित. तुझे मी आले, आले, आले. घेईन पांग सारे आणि न आरतीला हे चंद्र सूर्य अरे वा काय मास्तर हा सावत्या चिकू मास्तरांनो गुड मॉर्निंग ए गुड नाईट रे गड्या हा? काय आज एकदम काय विषय काय सांगा काय हा? विषय नाही काय सांगा सांगा मास्तर हे ए ए चिकू पम्या ए बने हे कसं आहे कसं आहे हे हे इथं काय करताय तुम्ही सगळे मास्तरांनो हे बाई कोण आहे त्या इथं काय करताय त्या मास्तरांनो बाई म्हणजे तुम्ही तमाशाला विरोध करता बाई ना तर तुम्हाला जाब विचारायला आलेत मोरे मला जाब नाही हो. मी आहे की नाही तुम्हासनी रिक्वेस्ट करायला आले हो. काय प्रॉब्लेम आहे तुमच्या गावात लावणी सादर केली तर कशा पाय आणि गरीबाच्या पोटात लाथ मारताय सांग की बोला की. लांबून बोला कसं आहे शांत बस रे, शांत बस. हे हे पहा बाई मला या अशा स्पर्शाचा परिचय नसल्यामुळे मला काय प्रतिक्रिया देऊ हे कळत नाहीये लक्षात घ्या आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे की एक साधी विनंती आहे की आमचा कार्यक्रम का होऊ देत नाही आहात तुम्ही त्याला अत्यंत मादक आणि अश्लील केल्यानंतर एखाद्याचा संयम सुटू शकतो निग्रह सुद्धा तुटू शकतो मास्तरांनो हा निग्रह बॉडीमध्ये कुठे असतो चिकू मागे हो शब्दांना छेडू नकोस मागे हो मास्तरजी काय बोलताय तुम्ही? माझं इतकंच अश्लील मादक हे माझं इतकंच म्हणणं आहे की याच कारणांमुळे माझा गावात तमाशा आणण्यासाठी विरोध आहे लक्षात घ्या काय आहे नाही काय आहे लक्षात घ्या कला जी आहे ती मनोरंजनासोबत एक मूल्य शिक्षण करणारी सुद्धा असायला हवी असं मला वाटतं आणि हल्ली काय झालेलं आहे म्हणजे आधी फार सोपं होतं प्राचीन काळात तमाशा प्रबोधनाचं काम करत असे पण आता काय झालेलं आहे ह्या काही अशा मोजक्या लोकांमुळे तमाशाला एक उथळ आणि अश्लील स्वरूप आलेलं आहे जे मला पटत नाही आणि आपल्या गावात खूप लहान मुलं आहेत त्यांच्या बालमनावर परिणाम होऊ नये म्हणून मी विरोध करतो एवढं लक्षात घ्या मास्तर मला सांगा आमचा कार्यक्रम वाईट आहे हे तुम्ही कसं काय ठरवलं तुम्ही बघितलाय वय आमचा कार्यक्रम बघितलाय वय ताबडतोब बोला आता काय हो हो मोरे हो हो नाही पाहिला मी तुमचा कार्यक्रम मग तुम्ही कसं काय बोलताय मी बऱ्याच पुस्तकांमध्ये वाचलेलं आहे मास्तर हे चुकीचं आहे ना पण मागल्या टायमाला तुम्ही ग्रामसभेत काय बोलला छापून आलेली प्रत्येक गोष्ट खरी नसते असं नाही म्हणालो मी म्हणालो छापून आलेली प्रत्येक गोष्ट खरीच असते असं नव्हे पण मास्तर तुमच्याबद्दल मला थोडासा आदर आहे म्हणजे तो आदर कुठून कुठून भरलाय माझ्यात पण काय होतं माहितीये काय तुम्ही ग्रामसभेत वेगळं बोलता आणि गच्चीवर वेगळं बोलता थोबाड फोडीन तू शांत बस. नाही नाही ग्रामसभेतही मी तेच बोललेलो आहे गच्चीवरही मी तेच बोलतोय तू चुकीचं ऐकतोस त्याचं बरोबर आहे छापून आलेली प्रत्येक गोष्ट सत्यच असते असं काय नाही ना वा वा हिंमत अशी बोला ना मग हे बघा बाई बाई म्हणू नको तुम्ही मला बाई म्हणू नका मला म्हणा फक्त चंद्रकला अरे तुझा काय पटतंय ते. ह्याचा चाललाय काय एकदा काय तर झोपून घे सारखा झोप बाई कळतंय नव चंद्रकला म्हणा मला आता बोला मी काय म्हणतो मास्तरांनो डान्स बघून घ्यावा एकदा नाही अरे घ्यावं पटकन बघू बघा की नाही सारखं लागला बाय मागच्या ग्रामसभेत तुम्ही काय बोललो बहुमातेचा आदर केला पाहिजे बरोबर बहुमाता नव्हे
बहुमताचा आदर केला पाहिजे. नाही ते बाजूबाजूला शब्द आहेत ना म्हणून झालं बाकी काय नाही बरं. ते बघा की मास्तर तुम्हाला नाही आवडला तर आम्ही नकार द्यायला तयार आहोत बरोबर. ए, बाई, नाही. अहो, एकदा डान्स बघून घ्या माझं काय म्हणणं आहे, एकदा बघून घ्या. एकदा. थांबा रे थांबा मला बोलायला मास्तर गादी सोडा की गादी कशाला राग काढताय. चल, चल. हा? एकदा एकदा. एकदा काय वाईट आहे ते तू एक मिनिट चालेल पण एक असं अगदी थोडस फक्त प्रात्यक्षिक दाखवा आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे तुम्ही सगळ्यांनी बसून घ्या. आम्ही बसलेलो थँक्यू. ए सावत्या नाही काय? हे असलं काहीतरी करायचं नाही, नीट बसायचं. तसं बसतेत ना. एका हाताचं अंतर घ्या एकमेकांपासून. एका हाताचं एक. मोरे हा एक हात आहे तुमचा, एक हात आणि बाईंपासून जरा लांब बसा. दिसल आम्हाला डान्स दिसल. काय जवळ बसून काय करायचंय, मागे बसा. नाही तसं. लक्षात घ्या कलेचा आस्वाद घेणं ही सुद्धा एक कला असते. आपण रसिक प्रेक्षक म्हणून तुम्ही या- लगेच सुरू करा. बाई 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 मस्त ना. आता तुम्ही बघाच म्या मास्तरासनी कसं घायाळ करते ते. ऑल द बेस्ट. झूम मध्ये नाचा, झूम मध्ये. पहिल्या माझ्या आदा बघा. हे मास्तरांना काय करते तुमचं? काय झालं मी हित्त त्यासनी डोळा मारते आणि ते माझ्या डोळ्यात फुकतायत. त्यांना वाटतं ना डोळ्यात कचरा गेलाय. हा. गाढव आहे ते गाढव. गुळाची ठेप जरी ठेवली ना तरी काही फरक पडणार नाही. हा. तुम्ही सगळे आदा आहे ना माझ्या समोर आदा करा. मी तात्काळ तुम्हाला रिस्पॉन्स देतो बघा. तुम्ही मारा डोला मारा. no, तसं ना 2 मिनिटात तुमचं डोलं बंद करतो का नाही बघा. काय बोलताय मोरे तुम्ही? नाही, मी 20 वर्ष तमाशा बघतोय ना. मास्तरासनी घायाळ करायला बोलवलं माहिती मी तेवढंच करणार. माझी ठेप बघा आता. काय कुजबुज काय चालले. मास्तर लागलं का बाण? कुठला बाण. अहो नजरेचं बाण. इथे या, इथे बसा. इथे खाली बसा. नीट मांडी घालून कमरेखाली 2 पायांच्या वर एक मांडी असते, 2 मांड्या असते ते घालून बसा. नीट ऐका मुलांनो, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. बाईंनी आता एक शब्द उच्चारलेला आहे तो म्हणजे बाण. लागलं का बाण? नाही, महत्वाचं काय आहे बाण. तुम्ही काय म्हणालात. बाण नव्हे बाण. बाण 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 बेन इथे ये. गधड्या इथे ये. चुकीचं म्हणतो म्हणून ह्याला म्हणलो. प्रत्येक गोष्टीत काय तुझं बेन असतं. इथे अंगठा पकडून उभा राहा. इथे शाळेत आहे आता. मूर्ख उभा राहा. बेन आणि बाण असा शब्द नसतो मुळात. लक्षात घ्याणं हा प्रमाण भाषेतला शब्द असल्यामुळे तो तसाच उच्चारला गेला पाहिजे. न असं नाही म्हणू शकत आपण, कारण न हे दंतव्य व्यंजन आहे की नाही. त थ द ध न आहे ना. ज्या व्यंजनाला उच्चारताना आपली जीभ आपल्या दाताला लागते ते दंतव्य व्यंजन. आणि लक्षात घ्या जे अक्षर उच्चारताना आपली जीभ आपल्या टाळ्याला लागते ते तालव्य व्यंजन. बरोबर की नाही. म्हणजे काय बाण आहे की नाही. म्हणा बाण. काय बाण. मास्तर सोडा की हो तुम्ही. असं कसं. ते बाण फिणं जे काय ते सोडा. भावना महत्वाच्या असतात हो मास्तर. सांगा की लागलं का बाण? ए बघा हेच हे अत्यंत चुकीचं आहे तुमचं. असं नाही होत. बाण लागला की नाही हे तुम्ही मला कसं विचारू शकता. मग कोण विचार? सांगतो तुम्हाला. लक्षात घ्या एखादी क्रिया घडल्यानंतर मगच त्याचे पडसाद उमटतात की नाही. बरोबर की नाही. करेक्ट. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं तर मी निघाले. नाही. शाळा घ्यायला लागलेत माझी. इथं काय शाळेत बसवलंय
मला नाही, हा? एक नाही मला फक्त ऐका माझं एकदा मी काय ती माझी नृत्य दाखवते मग तुम्ही ठरवा चांगलं आहे का वाईट मला वाईट काय नाही हो आता हाय ती फक्त माझी कला लय दुखायला लागली आता ये सावते बस 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 या पाहुणे या बसा. लक्षात घ्या आपण जेव्हा रसिक प्रेक्षक म्हणून एखादी कला पाहतो तेव्हा त्या कलेतील सृजनशीलता तुम्ही सुरू घ्या करा घ्या लगेच. सुरू करा सुरू करा सुरू करा एक मिनिट बाई आता मला सांगा ह्याच्यात काय वाईट आहे याच्यात संपूर्ण गाणं वाईट आहे वाईट असं नाही म्हणता येणार पण जे गाणं आहे त्या गाण्याचे जे बोल आहेत ते अत्यंत तर्क शुद्ध नाहीये ते म्हणजे त्याच्यात हेच नाहीये म्हणजे लक्षात घ्या आता तुम्ही मला जे गाणं सांगितलं आता ऐकवलं काय होतंय याच्यात आरेखन नाहीये तुम्ही आता मला 1 मिनिट सांगतो बने हो बाळा इथे ये आलो आलो हा नकाशा धर हा तिथे उभा राहा बाईंच्या त्या बाजूला उभा राहा इकडं काय हे बघ आता एक अत्यंत महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो तुम्ही आता जे गाणं गायलात बरोबर की नाही ते गाणं काय म्हणतं लोणावळा खंडाळा म्हणजे इथे महाराष्ट्रात बरोबर ठीक आहे पण लोणावळा खंडाळा आपण समजू शकतो कारण ते बाजूबाजूला आहेत त्यानंतर तुम्ही काय म्हणता कोल्हापूरचा पन्हाळा हा मग तेही मान्य आहे की चला बाबा लोणावळा खंडाळा केला थोडा वेळ आहे आपण कोल्हापूरचा पन्हाळा केला पण त्यानंतर तुम्ही म्हणता बँगलोर गोवा आणि काश्मीर हा आता मग हे लोणावळा खंडाळा केल्यानंतर पुन्हा बँगलोरला यायची काय आवश्यकता बरं ठीक आहे हरकत नाही आपण बँगलोरला आलोय आणि बाजूला गोवा आहे म्हणून गोवा केला तर हरकत नाही पण मग एकतर तुम्ही लोणावळा खंडाळा पन्हाळा जे काय आहे ते करा किंवा मग बँगलोर आणि गोवा करा पण हे सगळं केल्यानंतर मरायला परत वरती काश्मीरला का जायचंय आपल्याला गाणं तर्कशुद्ध नसल्यामुळे ही गोची होते काय होतं लक्षात घ्या आपण आता हे जे काही आरेखन सांगतोय गाण्यातनं ते समजा उद्या कुठल्या एका नवविवाहित दाम्पत्याने त्यांच्या आयुष्यात वापरलं तर किती प्रॉब्लेम होईल काय होतं समजा एखादं नवविवाहित दाम्पत्य मधुचंद्रासाठी लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा बँगलोर गोवा आणि काश्मीर असा प्रवास करत गेलं तर मला वाटतं प्रवासात त्यांची दगदग होईल आणि मग त्यांच्या शरीरात जी ऊर्जा आहे त्याचा ऱ्हास होईल आणि मला वाटतं मग प्रणय क्रीडेसाठी त्यांच्यात ऊर्जा उरणार नाही तर असं असताना मग त्या मधुचंद्राचा काय बरं उपयोग म्हणजे दगदग होईल हो म्हणजे ऊर्जा अजिबात राहायची नाही गप्पा मारत बसा मी हे ऐकायला बोलले मला इथं. तू मास्तर ऐका ना नाही मी आडकाठी नाही करत आहे मला काय वाटतं की गाण्याचे बोल थोडे वेगळे असायला हवेत हो की नाही मी एक काम करतो मी तुम्हाला एक 2-3 ओळी बदलून देतो दगदग मी होईल काय म्हणतो ह्या माणसाला जास्त बोलायला सुचेल असं गाणं म्हणू नका तो जिभेवर पुस्तकांचं कपाट घेऊन फिरतो मला जे येत आहे तेवढंच बोलते मी तुमच्या मास्तरचं डोकं कुठं कुठं चाललंय आता मी बोलले असते बाई हा हे घ्या हे गाणं तुम्ही रचून पहा छान आहे ना चालेल हा छान आहे छान आहे. ह्याच्यावर नाचायचं म्या हो तुमचा पदन्यास तुम्ही बघून घ्या पण या गाण्यात हे बोल असू द्या मस्त आहे ना कळलं आता इथे जायचं काय गाणं म्हणून वडा मारला नाही 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 ह्याच्यावर म्या नाचायचंय वय हा हा? आणि मग आदा कुठं घालायचे ह्याच्यात नाही, आता आता कुठं काय कसं हा? नाही, मग बोला ना, तुम्ही मस्त. जा मग तुम्ही काश्मीरला जा मग तुम्ही हे ह्याच्यात असं करायचंय म्या. हा? हाय कुठं नाही, आता- लावणी कुठं हाय आमचा तमाशा कुठं हाय मास्तर नाही मला असं वाटतं की आदांचं काही माहित नाही पण चाल बसलीये काय नाही चाल तिथे कोपऱ्यात रुसून बसलीये पाहुणे तुम्ही बरोबर बोलताय त्याच्यामुळे मी बी आता रुसून चालले तुम्ही काम करा. शेवटचं थांबते या, बघा नाही, शेवटचं परत हित्त पाऊल ठेवणार नाही फक्त बस हाय जरा मला थोडासा त्यांचा मान म्हणून थांबते हिथं कशाला तुम्ही तुमच्याकडे अडकाठी नंतर घालताय? बघू. उद्याला कार्यक्रम गावात लावणीचा अरे सावत्या मी म्हंटल की नाही माझा कलेला विरोध नाहीच आहे पण हल्लीचे जे तमाशे आहेत काही जण जे तमाशे करतात ते मला आवडत नाहीत मी काय म्हंटल मुळात लक्षात घे तमाशा म्हणजे काय बाई नाही तमाशा म्हणजे तम अधिक आशा अंधारातून आशेकडे नेणारी कला म्हणजे तमाशा त्यापेक्षा डान्स बघूया ना आपण ए, गप्पा बस रे. मूर्खा. लक्षात घे गाण्याचे जे बोल आहेत त्यातून मनोरंजन तर व्हायला हवंच पण त्यातून ज्ञानार्जन सुद्धा व्हायला हवं की नाही हा मला काय वाटतं एखादं गाणं जे मी रचलेलं आहे त्याच्यावर बाई पदन्यास करू शकतात का तसं असेल तर मला चालेल मला चॅलेंज देताय वय. चाल. चॅलेंज देताय मला नाही करून दावते नक्की दाखवा तुमचं गाणं द्या इथं. माझ्याकडे गाणं आहे गाणं द्या हिथं हे गाणं मी गातो पण मला तुमची साथ संगत लागेल काय? मध्ये 4 वेळा हो म्हणा
हो 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 म्हणाल हो हो म्हणायचं सगळंच येतो आम्ही. सावते इकडे हो नक्की हा सुरू ऐका प्रगतीच्या या मार्गावरती हो 4 वेळा 4 प्रगतीच्या या मार्गावरती हो घेऊ यशाची सागर भरती प्रगतीच्या या मार्गावरती घेऊ यशाची सागर भरती गाऊ गौरव गान रे गाऊ गौरव गान रे मुकदम हरवणे या गावाची शान रे तालात बसवा तालात बसवा ये. मुख्याध्यापक घागर गोंडे या गावाची शान रे मुख्याध्यापक हरवणे या ऐका, ऐका, गावा ऐका नाही, ठीक आहे हे तुम्ही जे करताय ते तुमचं तुम्ही करा. तुम्ही तुमचे ते कोण घागरगोंडे आहे ते आणि हे तुमचे धोंडे हे तुम्ही तिघ जण इकडे करत बसा. मी आता हित कसं तरी एक मिनिट बाई जात आहेत जाऊ द्या आपल्याला असंही गावात तमाशा करायचा आहे का नाही की नाही नाही एक प्रबोधनाचं कार्य काहीतरी झालं पाहिजे. लक्षात घ्या मला असं वाटतं आपण हे जे गाणं आहे ना ते व्यवस्थित बसवूया आणि मग आपण हे गाणं कुठेतरी सादर करूया म्हणजे पंचक्रोशीत आपलं नाव होईल. एक काम करा मोरे तुम्हाला असंही स्त्री पार्ट करता येतं की नाही तुम्ही पदन्यास करा तुम्ही समूह गायन करा या मोरे खूप सुंदर विषय खूपच सुंदर परफॉर्मन्स. सई दर्जा परफॉर्मन्स होता. मला सगळ्यात सिरीज मधलं आवडलेलं वाक्य ते हे होतं कलेचा आस्वाद घेणं ही पण एक कला आहे. फार सुंदर मस्त परफॉर्मन्स. नमा मला असं वाटतं मुलीनी मुलीला हे म्हटलेलं चालणार आहे किंवा आपण इथे या मंचावर चालवून घेऊया कारण आपण एकमेकींना सगळ्याच मुली सपोर्ट करत असतो. दस्ता दिसतेस दस्ता. मंडळी असं म्हणतात की विदाऊट तिकीट ट्रेनमध्ये आणि रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या आवडत्या मुलीच्या घरी कधी जाऊ नये. का ते कळेलच पुढील प्रहसनातून. जे घेऊन मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. खरत काकू ओ खरत काकू गौरी आलाय तारत काकू खरत काकू ओ खरत काकू आहात की गेलात काकू ज्याने कोणी प्रियला त्रास दिलाय तो जाणार आहे आज धगत काकू आज रक्ताचा सडा पडू दे दारात काकू बापरे. खरत काकू आले रे बस, ए मारायला बाई. आलेच. सोडायचं नाही? गौऱ्या तर मला नाही, प्रियाला त्रास दिला. त्याला सोडायचं नाही. मारायला येतात. गेला गेला ओए खैरत अली तुझे दर्द तुसिंग को नहीं जानते दुश्मनों ने पूछा दर्द तुसिंग कौन है अरे बापरे. खैरत अली तुझ्या बापाचं घर आहे इकडे येऊन नुकसान करायला हे आपटायला आणि बाय चुकून सनी देओलच्या समोर येऊ नकोस हँडपन म्हणून वापरेल तुला तो. हे करशील घरात येऊन हे करशील मरतोय. व्हॉट अ व्हॉइस यार. काय आहे? असं वाटलं दस्तूर खुद्द नुसरत फतेह अली खान साहेबांनी आमचं स्वागत केलंय म्हणून. पर खुदा काय आहे? कोण आहे मी? नुसरत फतेह अली खान साहेब असं. मी नुसरत फतेह अली खान साहेब. हा. आणि तू कोण? फिल्टर पाडायचा फाल्गुनी फाटक. काय फाल्गुनी पाठक. हे काय केस आहे? कुठला कट मारलायस? कुठं कापलाय डोकं? काय कुठला कट? अरे नीट जरा पिक्चर साठी कापलेत मी. ए नाग्या तुला कोण घेणार आहे पिक्चर मध्ये act? कशाला आलायस ते सांग. मग बसा ना 2 मिनिटं. हा, बसा बसा, बसा. बसा. तुम्ही मला फोन केला हा. तुम्हाला काय सांगितलं सॉरी आठवलं सॉरी तुम्ही मला सांगितलं गौऱ्या प्रिया टेन्शन मध्ये आहे, ती रडते. हो ते आतमध्ये कुणी प्रियाला त्रास दिला काय माहिती मला सांगा कुणी त्रास दिला त्याला असा तुडवणार त्याला इंच सुजवणार त्याला कायमचा संपवणार. मला अडवा आज एखाद्याला मारून टाकतो आज. ए, ओए मला- खैरत मला अडवा. अली ये 2.5 किलो का हाथ है तोड़ दूंगा फोड़ दूंगा. जब ये उठता है ना तो आदमी उठता नहीं घूम घूम के फिर के निकल जाता है. तुझं
तुझं वजन केलं तर 2.25 किलो भरेल. गप ना जरा, मी आहे ना बोलायला, शांत बस ना अरे जरा. गौऱ्या थांब ना 2 मिनिटं. काकू बाथरूम कुठे आहे? अरे आता स्किट सुरू झालं, लगेच चाललास. अरे कॉमेडी. काकू बाथरूम कुठे आहे? काकू बाथरूम कुठे आहे? पण का प्रिया आंघोळ करत असेल ना बाथरूम मध्ये. प्रिया काय म्हणता की नाही दिवस रात्र आंघोळ करायला? बेडरूम मध्ये आहे रे. बस इथे. गौऱ्या मी कशाला बोलवलंय तुला? कशाला हा? बोलवलंय? ती बेडरूम मध्ये सकाळपासून ब्लॉक लावून बसली, आतमध्ये उघडत नाही, रडतीये, माझ्याशी काही बोलत नाही. म्हटलं तू तिच्या वयाचं आहे, तुझ्याशी तरी ती बोलेल. प्रिया माझ्या वयाचे हो तरी आतमध्ये रडते. हा ती लॉक लावलं आतमधून. मग तुम्ही जाऊन बुक्की मारून दरवाजा तोडा. आपण हे फालतूगिरी करायला बोलवली मग कशाला सांगा तरी पहिलं. 2 मिनिटं थांब ना यार. काकू काहीतरी बोलतायत ना. काकू प्रियाला ना माझी गरज आहे. ती माझ्या कुशीत ना मन मोकळं करेल. मला ती अशी बोलावं लागेल काकू. इकडे इकडे बोलतो मी. एकच मिनिट, तुला खुशी आहे? हा अरे तुझी छाती अर्धी काकेत गेली. एवढा बारका आहे तू आणि म्हणतो प्रियाला कुशीत घेणार. एक मिनिट इकडे ना या. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रिया फक्त माझी आहे, तिला मीच कुशीत घेणार. लक्षात ठेवा. जबान को लगाम दे तात्या, लोहा पिघलाकर आधा लीटर पाणी निकाल दूंगा. चिकन मातीचं वांग बनवायला सांगितलं तर तुझ्या हात गळून पडतात. तू लोहा पिघलावणार? अरे तुझ्या एवढी पुढे ते माझ्या हाताला लाग्या. मी मारीन दोघांना. यार प्रियाला ज्याने त्रास दिला आपल्याला त्याला मारायचा. हा, बस. मग प्रिया बाहेर या. प्रिया प्रिया बाहेर या. काय गो काय काय झालं प्रिया? प्रिया काय झालं? प्रिया 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 काय झालं? प्रिया काय 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 झालं? प्रिया, बस काय झालं? प्रिया प्रिया रोना नहीं प्रिया, रोना नहीं प्रिया. तेरे आंसू बहुत महंगे हैं प्रिया, उन्हें जमीन पर गिरने मत देना प्रिया. रडू नकोस. कोण काय बोलले का मला बिंदास सांग तू. मी आहे. काय नाही रे, सकाळपासून असंच होतंय. मला असं वाटतंय की माझं कुणीच नाहीये, मी एकटी असं वाटतंय. तुला असं का वाटतं तू एकटी आहे म्हणून? अगं प्रिया, आम्ही सगळे तुझ्या सोबत आहे. तुला का असं वाटतं तू एकटी आहे म्हणून ग? आज रक्षाबंधन आहे ना, मला भाऊच नाहीये. आता असा आवाज असला कसा भाऊ? नाही म्हणजे आपलं मी कोणाला बांधू राखी? बांध ना गळ्याला. गौऱ्या काकू पण मी काहीतरी असं आता मला भीती नाही वाटत का? हे बाळा, प्रिया एवढंच होतं ना ग, मग मला सांगायचं ना. हे बघ, हे 3 भाऊ कुणाचे आहेत? अरे बापरे. यांना बांधणार राखी? मैं निकला गड्डी लेके तण 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 तण. इथं थांब. इकडे बस इथं. ते काय झालं? कुठे चालला? पुढे झालं म्हणजे हे मला घरी जायचं होतं, जरा आईने बोलवलं होतं. राखी बांधून घे गपचूप काय त्याच्याकडनं. राखी बांधून घे काय? काकू मला पण जायचं ऍक्च्युली. ते कुकर ठेवलं ना, शिट्ट्या मोजायच्या आहेत मला घरी जाऊन. चिट्ट्या मोजायच्या? हा. इथे बस गपचूप. नाही नाही मलाच जावं लागेल आधी. का? ते याच्या कुकरची शिट्टी माझ्या खिशात आहे, मला आता आठवलं. त्यामुळे काय शिट्टी लावते 4 शिट्ट्या होतील. आता बस गपचूप. इथे खोटारडे आहेत ना, मला माहितीये. आपलं काय ठरलंय? मला सोडून गेलं ना, मार खायला. लक्षात ठेवा. पण लक्षात ठेव मग. गपचूप राखी बांधून घ्या. जा ओवाळणीचं ताट आणा. नको काकू. काय ऐका बस 2 मिनिटं बसा ना. ऍक्च्युली काय माहिती का? डॉक्टरांनी मला सांगितलं मला राखीची अलर्जी आहे म्हणून. राखीची अलर्जी म्हणून सांगितलं डॉक्टरने मला. कुठली राखी? डॉक्टर म्हणले गौऱ्या अयो तुझ्या हातात राखीची एनर्जी आहे हा. असं म्हणले. किती करशील रे गौऱ्या? या एवढ्या पाचसाठी भाषा बदलली? फक्त एवढ्यासाठी? डॉक्टर तसा बोलला म्हणून तुम्हाला सांगितलं बाकी. किती खोटं बोलशील रे, किती खोटं बोलशील. हा? काकू मला पण डॉक्टरने सांगितलं नाही म्हणून. काय सांगितलं? राखी नाही बांधायची का? म्हणून. माझ्या हातावर खूप केस आहेत ना, मग? राखी बांधली तर ते केस तोडे होतात मला, म्हणून नाही बोलले. खोटारड्या? मला पण सांगितलंय बांधायची नाही राखी म्हणून. का? अरे गौऱ्या, डॉक्टर मला म्हणाले की आयुष्यात कधीच राखी बांधू नको, नाहीतर आणि मेले. आई शपथ सांगतो मला कारण माहित नाही. गेले जागच्या जागी. काय झालं? गेले. मला त्यांचा शब्द मोडायचा नाही काकू. मला नाही राखी बांधायची. बने तिथं बस. इतकी वाईट आहे का मी? नाही गो बाबा. एक जण मला बहीण बनवायला तयार नाहीये. नाही ग एवढी. आता मी जाते रूम मध्ये. नको नको चला. ए बसा बसा बसा. ह्या ना रे बांधून राखी, असं काय करता? पोरगी रडायला लागली ना माझी. बस. काकू ऐका ना, राखी बांधणं गरजेचं आहे काय? हो रे, बघ ना कशी करते. मग ह्या दोघांना राखी बांधा पाहिजे. अरे नाही, आम्ही नाही बांधणार काकू. याला बांधा. याला बांधा काकू. याला पहिली याला बांधा. बांधा. एक मिनिट, एक मिनिट. राखी तर बांधून घ्यायचे. पहिली कोणी बांधायची ठरवून घ्या. गौऱ्या गौऱ्या बस इथं, बने. बस इथं. तू बस इथं बस. चेटिंग केली. चला बाबा. थांबे थांब. काय काय थांबे काय मला अये
तिसरी राखी तिसरी राखी नाही ठेवू. दोनच आहेत ठीक आहे आता काय असू दे ऐका भावानो बहिणीची काळजी घ्या बरं का आणि तिला जीव लावा ठीक आहे काकू आता काळजी घ्यायची मी येतो मैं निकला गड्डी लेके तण 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 अबे मैं निकला चला येतो काळजी घ्या मैं निकला तण 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 ए होल्ड एक मिनिट गौरे आते काय सर ए विराज ती तिसरी राखी का नाही ठेवली रे तिकडे काय झोपता का रे तुम्ही टेक्निकलला टेक्निकलला ठरलं होतं ना सर तू घेतोस काय टेक्निकलचं विराज 2 राख्या दे त्याला प्रिया दोन्ही हाताला बांध त्याच्या हो सर. दोन्ही हाताला चल रेडी ये बस. रोलिंग सायलेन्स सर हे सर हे ऍक्शन सोनियाच्या ताटी बेकार क्रिएटिव्हिटी फसवलं रे भाऊ राया मोठ्या गोस्वामीची वेडी माया मोठ्या गोस्वामीची वेडी माया सोनियाच्या ताट वा 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 मोठे गोस्वामींची वेडी ही माया मला फार आवडली आहे. धमाकेदार परफॉर्मन्स आणि आयडिया सुद्धा मज्जा आली. प्रसाद वा वा फॅन्टॅस्टिक. शेवटचा जो पोर्शन होता तो माइंड ब्लोईंग लाजवाब होता. लाजवाब म्हणजे इतका नॅचरल की आम्ही पण गणलो. हिने मला आत्ता विचारलं हिने मला की असंच होतं का स्किट. म्हणजे इट वॉज सो नॅचरल की कम्प्लीट गंडाला झाला आम्हाला 2 मिनटं की काय होतंय काय नक्की आणि स्किट संपलं डायरेक्ट. फॅन्टॅस्टिक. थँक्यू सर थँक्यू. धमाकेदार परफॉर्मन्स. मंडळी हा हास्यविहार असा चालू राहील. बघतच राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया सहकुटुंब हसूया. नमस्कार मंडळी. महिना अखेरच्या तणावात हास्याचा बोनस घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया सहकुटुंब हसूया. मंडळी नवरा बायकोच्या नात्याच्या शांत समुद्रामध्ये आज येणार आहे संशयाची सुनामी. चला तर बघूया या सुनामीमध्ये हास्याच्या लाटा काय तुफान आणतायत ते. काय हो एवढा काय विचार करताय. ओ काय कुठे काय विचार करताय. अरे अरे बातमी आली आहे पेपर मध्ये हं. प्रियसीसाठी नवऱ्याने केला बायकोचा खून. चला खून केला रे डायरेक्ट बायकोचा. काय प्लॅनिंग केलं असेल रे. म्हणजे बायकोला मारायचं असं जमवलं कसं असेल. काय ए असं का बघते काय आलं? जमवायचंय काय काय तुम्हाला माझा खून करायचा आहे. अरे काय रमा वेडी आहेस का काहीतरी बोलते. तुम्हाला मला मारायचंय. अरे वेडी आहेस का शक्य आहे का ते. म्हणजे शक्य असतं तर मारलं असतं ना. शक्य आहे का ते. म्हणजे शक्य असतं तर पटकन कधीच मारून टाकलं असतं अशा अर्थाने तुम्ही बोलताय. अरे रमा तसं नव्हतं म्हणायचं मला इतकंच म्हणायचं होतं. गुलगुले होत आहेत ना. हा नाही अरे जस्ट एक बोलताना हसतो ते हसलो. प्लॅनिंग सुरू आहे. हा? म्हणजे प्लॅनिंग सुरू आहे. अरे नाही रमा हो. अरे काय वेडी आहेस का. मला मारण्याचं प्लॅनिंग सुरू आहे. अरे तुला मारायला का लागेल प्लॅनिंग वेडी. नाही ऐक ऐक नाही म्हणजे मला मारायला प्लॅनिंगची पण गरज नाहीये. अरे वाक्य चुकलं मी ऐक ना असं प्रेशराईज करतेस तर वाक्य चुकतं. मला एवढंच म्हणायचं होतं की तुला काय प्लॅनिंग करून मारायचं नाही. सॉरी नाही म्हणजे मला वाटलं होतं तुम्ही साधे आहात.
तुम्ही पक्के धुंडी मुंडी पाताळ आहात. म्हणजे ही काय म्हणे धुंडी मुंडी पाताळ म्हणजे तुम्हाला कळलं ना मी काय बोलतेय? खाली मग बास नाही, मला नका शिकवू. तर रमा शांत बस, उगाच काहीतरी बोलू नकोस. नाही. उगाच कोण आहे? पराचा कावळा करते. कोण आहे? कोण आहे? कोणासाठी मारायचंय मला? काय नाही कोण आहे ती अप्सरा सांगा. ओ ती म्हणजे ती असणार, ती सेकंड फ्लोअरवर जिम इन्स्ट्रक्टर आली आहे ना नवीन. सगळं असं लाल घातलं की सगळं लाल घालते, म्हणजे बूट पण लाल, ते हे पण लाल, हे पण लाल, हे पण लाल, आणि मग ब्लू घातलं की सगळं ब्लू ब्लू असं करते. तू का ती बिविंग मधली सिंगिंग टीचर? बिविंग मध्ये सिंगिंग मध्ये टीचर आलेली नाही आता आलं लक्षात. ती ग्राउंड फ्लोअरवर नवीन क्लिनिक उघडलंय, ती डॉक्टर, ती छान आहे एकदम, ती मोठे मोठे झुमके घालते, पंजाबी ड्रेस घालते, सुंदर दिसते, तीच ना. साला एवढे ऑप्शन आहेत सोसायटीत आणि सगळे ग्रुपचे ऍडमिन आहेत. माणसं तीच ठेवली जुनी, नव्या लोकांना अजून ऍड नाही करत आहेत. लाज पण नाही वाटत तुम्हाला? नाही. तुम्ही बायको समोर ऑप्शन्स एक्सप्लोर अरे करताय. नाही अरे रमा इथे शांत बस. मी चुकून रमा इकडे इथे म्हणजे इथे. आहे. नाही इथे बस, शांत बस इथे. लांब राहा तुम्ही. ऐक मी चुकून बोललो. हे मला काय गरज पडलीये? मी असतो का तरी घरी? हा, ऑफिस मध्ये माझा सगळा वेळ जातो, कामात इतका व्यस्त असतो, तिथनं मला वेळ मिळेल तर मी हे सगळं. ऑफिस मधली आहे. हा? ऑफिस मधली आहे ना? कोण ऑफिस मधली? खरं सांगा. ओ अरे हे काय मध्ये ते आलं लक्षात माझ्या. आजकाल तुमचे एक्स्ट्रा आवर्स खूप वाढलेत, खूप काम असतं आजकाल तुम्हाला, म्हणजे ती ऑफिस मधली मुलगी नाही रमा ऐक. अरे नाही कोणी ऑफिस मधली आहे म्हणजे? नाही रमा. नाही ठीक आहे मी एक्सेप्ट करते. काय एवढं सगळं सांगितलं ना, आता हे पण सांगा मला कसं मारणार आहात? अरे मी मारणार. सांगून टाका मला कसं मारणार आहात. कारण कसं आहे ना, पाईपलाईनचा गॅस आहे आता, त्यामुळे स्टोव्हचा स्फोट पण नाही होऊ शकत. ए लेक चालली सासरला काय? कशाला मारेन मी तुला भडका भिडका करून? बावळट आहेस हा? म्हणजे तुला मारायचं म्हणून मी माझं 10 लाखाचं इंटिरियर खराब करू? साधं सोपं बघीन काहीतरी, उंचावरनं ढकलेन. हे कश वा म्हणजे बायकोच्या मरणापेक्षा तुम्हाला या 10 लाखाच्या इंटेरियरची चुकून बोललो मी रमा. नाही ठीक आहे, सोपं बरोबर आहे. नाही गच्चीवर नेणं सोप. तुम्ही काय करणार माहितीये का? गच्चीवर मला नेणार, कारण सोपं आहे ना लोकांना सांगायला की ही विचार करत अशी उभी होती, हिचा तोल गेला आणि ही पडली. पण खरं तुम्ही काय करणार आहात ना, त्याचा अंदाज आलाय मला. काय तुम्ही मला सांगणार? पायवर कर पैंजण घालायचे, असं मी केल्यावर तुम्ही मला खाली ढकलणार आणि मी मरून जाणार. अख्खा बाजीगरचा प्लॉट आहे, तुझं काहीच नाहीये. अख्खा बाजीगरचा प्लॉट आहे हा. माझा नवरा मारणार आहे. नाही मारणार रमा. मी का तुला ढकलेन? मला कळत नाही काय विष पेरलंयस तू डोक्यात स्वतःच्या, मला सांग. अच्छा विष. हा? चोर सांगे पण चांदण न सांगे. ए तुझ्या बापाला सांगी म्हणतो. चोराच्या मनात चांदणं एवढं सोपं आहे. विषय बदलू नका. तुम्ही विष माझ्या जेवणात विष घालून मारणार माझा नवरा मला. अरे रमा मी तुला काही मारत बिरत नाही. ऐक अरे घाबरतेस काय? बघ तुझ्या समोर तुझा नवरा उभा आहे. नवरा माझ्या समोर माझा नवरा नाही उभा. मग कोण उभा आहे? माझ्या समोर एक थंड डोक्याने बायकोला मारणारा खुणी उभा आहे. त्या रद्दीवाल्याकडच्या त्या बथड मर्डर मिस्ट्रीज वाचणं बंद कर. तुम्हाला कसं माहिती? खुणी म्हणालीस, खुनीला खुणी. तुम्हाला कसं माहिती त्याच्याकडे मर्डर मिस्ट्रीची पुस्तकं असतात? अरे जगाला माहिती नाही चावाल तर चावाल ही म्हण सगळीकडे नाही वापरू शकत. रमा नाही मी खूप अहिंसक माणूस नाही, आत्ता मारला असता मी तुला. चावाल तर चावाल अशी म्हणे, वाचाल तर एकच शब्द 2 दायरे म्हणी, तरी कशी काय चुकतेस तू? चावाल हा नाही बरोबर. आयुष्य गेलं ना चावण्यात. हे दिसलं खा, ते दिसलं खा, चावण्यात सगळं चावाल तर चावाल केलेलं आहे. माझ्या प्रत्येक गोष्टीची प्रॉब्लेम आहे या माणसाला. नाही मारून टाका मला. मारायचंय ना मला? मारायचं. मारा. कसं मारू असं? मग मला नाही माहिती, मला मारून टाका. अरे मला मारायचं नाही, मारायचंय ना तुम्हाला. काय माणसं बोलवली आहेत ना मला मारायला. अरे नाही रमा थांब जरा, उगाच पॅनिक होते. कोण आलंय बघू दे, शांत राहा. काय रे दादा? हा त्या बनीने तुला दोरखंड द्यायला सांगितलं. हा थँक्यू. हा वहिनी हा चल काय दोरखंड कशाला हवाय? हा
मी शपथ सांगतो, मी वाक्य नाही घेतलं ना खरंच मरशील. स्वतःच्या हाताने मरशील. मी मला बोलायला नको लावू उगाच. दोरखंड तुला मारायला आणलाय मी बावळट. नाही रमा. अरे दहीहंडी आली आहे की नाही आता? आपल्या गॅलरीतून आपण बांधतो की नाही दोरखंड? दहीहंडी फोडायच्या मुलांना मला म्हणाले, दादा तुमच्या बाल्कनीमध्ये दोरखंड बांधा, आपल्याला पुढे दहीहंडी बांधायची म्हणून आणलाय. काय कळलं. मी तुमच्या दिमागचा दही करते ना, म्हणून तुम्हाला आधी ही हंडी फोडायची आहे आणि मग दही हंडी बांधायची आहे. म्हणजे कसं तुम्ही मोकळे खाली जाऊन नाचायला. होली बावळट आहेस, मूर्ख बावळट आहेस. स्वतः आत्ता म्हणताना काय म्हणालीस? दहीहंडी फोडाल आणि खाली जाऊन कशाला बोंबलायला मी होली हे म्हणीन. दहीहंडी आहे तर दहीहंडी हे म्हणीन ना. मूर्ख. आणि मूर्ख वाटलो का तुला मी तुझ्यासारखा? 4 चौघात मारणार आहे मी तुला. इथे घरात लटकवून मारणार आहे. म्हणजे पोलीसवाले आले की पहिला संशय नवऱ्यावर. याने मारलं. बावळट. अब कैसे आया उंटो के नीचे पहाड़ का? बोलू नका तू. हे नाही बोलायचं तू. उंटो के नीचे को पहाड़ का हे नाही बोलायचं. तुम्ही आताच सांगतो. साधी म्हणे अब आया ऊंट पहाड़ के नीचे. कळलं? मूर्ख. काहीतरी आपलं हे करा. मुळात तू म्हणी वापरू नकोस. किंवा मला खरं खरं सांग, जेव्हा शाळेत म्हणी शिकवत होते तेव्हा तू नेमकी बाहेर कोंबडी होतीस का? नाही की नाही? ती कोंबडी काय आज? नाही, मी कोंबडीच आहे हो. रमा नाही, ती पण सोन्याची अंडी न देणारी कोंबडी असेल ना मी. काय तोंड केलंय आज हे मला कळत नाही, नाहीये. करा तुम्हाला मला मारायचंय, मारा, वाटेल ते करा. रमा 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 काय मी करते? आता रमा घाबरवू नकोस ना. मी आता मला हवं ते करणार आहे. रमा काय रमा कोणाला फोन लावतेस? मंगूला. कोण मंगू? मंगेश. वा मस्त कळला मला. अरे कोण मंगेश? कोणतेही सांग. 12वीच्या परीक्षेच्या रोज सकाळी मला क्लासरूम मध्ये येऊन प्रपोज करायचा. म्हणून तू 3 वेळा 12वी नापास झालीयस? दगडावर काळीच ठेवून त्याला नाही म्हटलं होतं मी. मर बोल काय बोलायचं. चल. इतकी वर्षांना तुमच्यामुळे त्याला फोन नाही केला. आज रमा रमा आज ऐक. केला रमा तुम्ही. असलं काहीतरी करू नको. नाही गेला तुम्ही. रमा रमा ऐक ना. रमा रमा हॅलो मंगू. हो ठीक आहे. बारावी नंतर तू इतक्या वर्षांनी फोन केलायस ना? हॅलो मंगू. हा ठीक आहे. हे काय कॉन्व्हर्सेशन आहे मला सांग. काय असं काय बोलला मंगू? त्याच्या बायकोने त्याला दूध आणायला बाहेर पाठवलंय. दूध आणून झालं की फोन करतो म्हणाला. काय बावळट आहेस तू रमा. त्या माणसाला त्याच्या बायकोने दूध आणायला पाठवलंय, त्याला ते जास्त महत्वाचं वाटतंय तुझ्यापेक्षा. नाही, मी तेव्हाच हो म्हणाले असते ना तर ते दूध आज माझ्या घरी आलं असतं. मंगूचं नशीब वाईट रे. लग्न कुणाशी करू दे, आणायचं दूधच आहे त्याला. ते बाबा वाचलाच रे तू या घरात नाही आला. नाही ठीक आहे. बस तुम्हाला मला मारायचंय ना? मला नाही मारायचं. नाही मारा ना. अरे पण मारा. ए रमा मी नाही घाबरणार आता. अरे मी घाबरतोय ना पण आता. नाही घाबरणार मी. कर आहे तर डर मर तर. निघ चल बावळट. कर नाही त्याला डर कशाला अशी म्हणे की मला नाही. नका सांगू, विषय नका बदलू. मी बदलतच. मी घाबरत नाहीये आता. मी आनंदाने मृत्यूला सामोरी जाणार आहे. म्हणजे कारण कसं असतं माहितीये का तुम्हाला? काय? मरणाला पाठ फिरवून पळून जाण्यात काही गंमत नाहीये. त्याला आनंदाने सामोरं जाण्यात गंमत आहे. म्हणजे मरणाचा सोहळा होऊ शकतो. म्हणजे नेमकं काय? काय पैलवान होणार आहेस काय? म्हणजे मी मरणाला आनंदाने मिठी मारायला तयार आहे. ए बाई नको. मला सवय तुझ्या मिठीची, तरी अजून गुदमरायला होतं. मरणाचं काय होईल? नको. मस्करी करा तुम्ही. मी मरते तरी माझी मस्करी करा. रमा ऐक ना रमा. नाही ठीक आहे. रमा. मी तयार आहे. हे म्हणजे मी तयार आहे मरायला. माझी शेवटची इच्छा पूर्ण करा. रमा पण मी काही. माझी शेवटची इच्छा पूर्ण अरे करा. रमा जेल मध्ये पण करता तो. माझी शेवटची इच्छा पूर्ण करा ना. सर द्या ना एक सुवर्ण क्षणांचे मानकरी. संपो ना अशा प्रकारे. अरे मग काय मेल्यावर सुवर्ण क्षण घेऊन काय करू मी? रमा मी माझी शेवटची इच्छा. अरे काय पाहिजे तुला? बोल. उगाच रडारड करतेस.
शॉपिंगला 10,000 रुपये द्या. शेवटची इच्छा आहे माझी. शॉपिंगला 10,000 ही तुझी शेवटची इच्छा आहे? भरला संसार नशिबी नव्हता, भरल्या पिशव्या घेऊन मेले एवढं तरी म्हणू द्या बरं प्लीज. ए तू हे पहिले शेवटची इच्छा पूर्ण अरे यार, माझं रमा रडारड बंद कर. इकडे ये, रडारड बंद कर. हे बघ, हे माझं क्रेडिट कार्ड घे आणि काय शॉपिंग करायची ती कर, पण रडारड बंद कर. पिन लागला तर मला सांग. माहितीये मला. 5324 पर्स कुठे गेली? ऐका, मी तयार होऊन 2-10 तासात परत येते शॉपिंग करून. 2-10 तासात? तोपर्यंत माझ्या मरणाचं प्लॅनिंग करून ठेवा. पावडर नाही ना फुटली? नाही. इथे नेहमी असे स्माइल लाईन्स म्हणतात त्याला, ते येतं नाही ना? नाही. ठीक आहे, चला. बापरे. अहो मला शॉपिंगला 10,000 द्या, संपलंच की, तेवढं होतं. काय चला आयुष्यात माझ्या 15 मिनिटं होती. प्रसाद सर, हा, तुम्हाला सांगतो. चाल, तुम्हाला काय सांगायचं, चला. वा 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 पीपी, तुझ्या आयुष्यातली ही 15 मिनिटं आम्हाला खूपच आवडली. शेवटचं वाक्य तर खूपच खास होतं. बघूया याच्यावर ओकांचं काय म्हणणं आहे. नाही, मलाही शेवटचं वाक्य खूप आवडलं. मला असं वाटतं थोड्याफार फरकाने सगळ्याच घरात हास्य जत्रा बघतात. थोड्याफार फरकाने सगळ्याच बायकांना हे स्किट आवडेल. चांगला होता विषय. थोडक्यावरनं गैरसमज होतात आणि त्यानंतर 15 मिनिटं काय 15 तास 15 दिवसही वाया जाऊ शकतात. तुझं अजून झालं नाही लग्न, त्यामुळे तुला माहीत नाही. पण कितीही काळ, एका चुकीने कितीही काळ वाया जाऊ शकतो. परफॉर्मन्स छान होता खूप. दोघं जण असले की जबाबदारी वाढते आणि ती वाढण्याकरता दोघंही आर्टिस्ट ताकदीचे लागतात, जसे तुम्ही आहात. मजा आली. सई, ईशा, तू ज्या कॉन्फिडन्सने सगळ्या म्हणी उलट्या सुलट्या म्हणत होतीस ते बघणं खूप एंटरटेनिंग होतं. मस्त होतं दोघांचंही बेअरिंग. सुपर्ब. काही गोष्टी मला पशाजींनी सांगितलेल्या पटल्या आहेत. त्यातली एक म्हणजे, मी मुलगी असून हे बोलतेय की एका चुकीवर कितीही काळ जाऊ शकतो. हे अगदी खरं आहे. मस्त मजा आली. वा वा वा, लय भारी परफॉर्मन्स. थँक्यू. मंडळी, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते आणि प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे कोण असतं, कोण नसतं, हे आता आपल्याला कळणार आहे पुढील प्रहसनातून. जे दाखवायला मंचावर येते या हास्य जत्रेची अतरंगी टीम. प्रेक्षक हो, लक्ष द्या इकडे. आजचे आपले प्रमुख पाहुणे हास्य सम्राट समीर चौगुले यांचं इथे आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. ओ, सर पडद्यातून कुठे येत आहे? इकडे पायऱ्या आहेत बघा, तिकडनं या. स्वागत आहे तुमचं. स्वागत आहे. कसे आहात सर तुम्ही? यायला काही त्रास वगैरे नाही ना झाला सर? नाही बोलवलं नाही, सहज असं केलं मी. सर त्रास नाही ना झाला? नाही अजिबात नाही. वा, छान तयारी केली आहे तुम्ही. हो ना. वा, सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता लघु उद्योग पुरस्कृत MHJ भूषण पुरस्कार 2023. Yes. हे योग्य वाटतंय तुम्हाला? अय्या सॉरी. चुकलंय का? हा. हो चुकलं. आणि हे हास्य चौगुले समीर सम्राट, हे नाव लिहिलंय का जोडा लावा असा प्रश्न विचारलाय आपण. हास्याचं इथे, चौगुलेचं असं काही. हो ना. ते काय झालं ना, घाई गोंधळ झालाय. तुम्ही पुढच्या वेळेला याल ना, तेव्हा असं नाही होणार. तुम्हाला अजून वाटतंय मी पुढच्या वर्षी येईन? फक्त मला लवकर जायचंय, तुम्हाला माहिती आहे ना. हो सर. कारण मूळ इव्हेंट हा नाहीये माझा. मूळ इव्हेंट नागपूरला आहे. इथून एअरपोर्ट जवळ आहे म्हणून हा इव्हेंट मी घेतलेला आहे.
मी फक्त 15 मिनिटं दिलेली आहेत. माझं एअरपोर्टला विमान आहे, त्यामुळे इथून 15 मिनिटात मला निघायचं आहे. 15च मिनिट मी सांगितलं होतं हो तुम्हाला. हो माझ्या लक्षात आहे. काळजी करू नका. अत्यंत छोटासा असा कार्यक्रम आहे. बरं. आपण पटकन आवरू. Yes, yes, yes. हे ते 3 परितोष पेंटर द्यायचे आपल्याला फक्त. पारितोषिक हो, परितोष पेंटर कशाला देतात? सॉरी माझा इतका घोळ होता ना, हो, तर तुम्ही नाही. आलाय मला भीतीच वाटते. Tension म्हणजे घेऊ 15 नका. मिनिटात संपत पारितोषिका द्यायची आहे 3. त्यातली 2 तुम्ही द्या. एक यात ना ते कोणीतरी दुसरं देईल. अच्छा, म्हणजे ते ऑलरेडी अरेंजमेंट केलेली ठरलेलं आहे. आहे. हरकत नाही, सुरू करूया. होईल. सुरू करूया ना सर? येस चालेल, येस. चालेल. चला टर्कन द्या टर्कन. टर्कन नाही हो, कर्टन. अय्यो, sorry. टर्कन हा आवाज असतो ना. अय्यो, हो ते टर्कन म्हणजे कर्टन द्या ना. चला गोंधळ. एक कर्तन दे ना. शांत व्हा, रिलॅक्स हो रिलॅक्स. हो हो द्या. तर नमस्कार 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 मंडळी, मी रसिका रंगिली. तर प्रेक्षक हो, सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता लघु उद्योग पुरस्कृत MH भूषण पुरस्कार 2023 मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. नाही तर बोलवलं नाही मंडळी- असं भाऊ, हे बघितलं की येतात, बोलवलं नाही ना. हा, तर मंडळी कोण आले आपल्याकडे? प्रश्न काय विचारताय? सांगा ना त्यांना. नाही तेच, कोण आलंय पहा आपल्याकडे. समीरजी चौगुले. तर समीरजी चौगुले आपल्या सगळ्यांनाच माहितीये की नाही, खूप मोठे कलाकार, खूप बिझी असतात ते. त्यांना आज सुद्धा नागपूरला जायचंय बरं का. नागपूरची त्यांची फ्लाईट आहे. इकॉनॉमी क्लासचं तिकीट काढलेलं हे आहे का त्यांनी. सांगता? हे नका सांगा. तर उद्याच बोला. हे म्हणजे त्यांना जायचंय, तरी सुद्धा वेळात वेळ काढून ते इथे आलेले आहेत. तर आता सुरुवात करूयात. आपलं पहिलं शारी टॉपिक आहे. पारितोषिक नका घेऊ ना शब्द. सारी टॉपिक असं कसं? पारितोषिक ते गोंधळून गेले ना मी. ते पारितोषिक एक्सप्लेनेशन नका देऊ, ते पुढे लगेच सुरू करूया. हा, तर आपलं पहिलं आहे ते हे साहित्य वैभव पुरस्कार बरं का मंडळी. वा. साहित्य वैभव पुरस्कार, आणि आपण तो देणार आहोत. पहाटेचे 4 वाजले, चला चिंबोरी पकडायला जाऊ. या पुस्तकाचे लेखक श्याम बांगर यांना. मंडळी बरं का, श्याम बांगर यांना पहाटे 4 वाजता जाऊन चिंबोरे पकडायला आवडतं. तर त्याबद्दलचे अनुभव आणि वेगवेगळ्या त्यांच्यासोबतच्या गप्पा वगैरे या पुस्तकात आहेत. आपण वाचायचं हे पुस्तक. द्या पुरस्कार द्या. आता ये. टाळ्या. या. धन्यवाद श्याम बांगर. आम्ही तुम्हाला आश्वासन देतो, आम्ही तुमचं पुस्तक नक्की वाचू श्याम बांगर. तर आपला पुढला पुरस्कार आहे मंडळी. तर तो पुरस्कार आपण देत नाही आहोत. तो पुरस्कार समाजातल्या लोकांनी उत्स्फूर्तपणे असा दिलेला आहे. तर पुरस्काराचं नाव आहे हिचं काय करायचं. आणि हा पुरस्कार जातो गायिका मोनाल कडलक यांना. हिचं काय करायचं. खरं तर हा पुरस्कार तुम्हाला दोघांना विभागून द्यायला पाहिजे. तुमचं काय करायचं या. थँक्यू सर, थँक्यू. तर पाहिलं का मंडळी, अशा पद्धतीने आपण 2 पुरस्कार पटापट देऊन टाकलेले आहेत. आणि आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, समीर चौगुले मोठे कलाकार, खूप बिझी असतात. त्यांना नागपूरला जायचंय, त्यांचं फ्लाईट आहे. इकॉनॉमी क्लास नका ना, हे सांगू नका सांगू. ऐका नाही. 3 होते ना पुरस्कार. हो हो. मग तिसऱ्याचं काय झालं? तिसरा आहे सर. तर ते आमचे खजिनदार आहेत ना, त्यांना देणार तुम्हाला. नाही ना, पण मी आहे इथे अवेलेबल ना. मला वाटलं होतं की वेळ होईल पहिल्या 2 पुरस्कारांना, पण ही तर अगदी 30-40 सेकंदातच गेली. म्हणजे मला भेटलीच नाही ना ती परस्पर. त्यामुळे आता मी आहे, मी देऊ शकतो पुरस्कार. 5-1 मिनिटं थांबायला हरकत नाहीये मला. नाही सर, तुम्हाला उशीर होईल हे बघा. नाही, उशीर होईल बरोबर आहे, पण तुमच्या खजिनदारांना जर प्रॉब्लेम नसेल तर मी पुरस्कार द्यायला तयार आहे. मानधन देणार आहात ना मला? म्हणजे काय सर, तयारी पाकिट इथे ठेवलंय. फक्त खजिनदारांना प्रॉब्लेम नसेल तर मी अजून 5 मिनिटं थांबायला तयार आहे. त्यांना काय प्रॉब्लेम असणार आहे सर. हरकत नाही, देतो मी, तुम्ही देतो. म्हणजे खरंच हरकत हे मंडळी, आनंदाची बातमी बरं का. आपले हे जे पाहुणे आहेत, हे समीरजी चौगुले, ते अजून एक पुरस्कार देण्यासाठी थांबताय. तर पुढचा
आजचा पुरस्कार आहे उद्योग वैभव पुरस्कार आणि हा पुरस्कार आपण देतो स्वतःच्या स्कूटीवरून साड्यांची विक्री करून ज्या मॅडमनी स्वतःचं कापडाचं असं मोठं दुकान थाटलेलं आहे अशा आपल्या दिग्गज उद्योजिका शिवालीताई अभिमानी यांना नाना सेल्फी सेल्फी काढूया तिकडनं काढ नाना तिकडनं काढा नाना काय काय करताय नाना इथं या काय करताय या इथे पाहुणे पण दिसू दे पाहुणे शिवालीताई अभिमानी नाना इकडे या बोर्ड पण दिसू दे 2 मिनिटं चला आला जरा बघू माझे डोळे बंद झाले ऐका मला जर ते नागपूरला एक अजून एक. होय होय त्यांना पाहुणे नाही होते आले आहे ना शिवालीताई अभिमाने अगं माझ्या अहो, नाही, या एकदा जोरदार टाळ्या शिवा वा 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 झोपले की काय ते या या नमस्कार नमस्कार शिवालीताई अभिमाने अरे बाप अरे नाही मला अरे बापरे तुम्ही उद्योजिका आहात खूप अभिमान वाटला की एवढ्या तरुण वयात तुम्ही उद्योजिका हा पुरस्कार मिळाला उद्योजिका झालेला आहात खरंच मला खूप आनंद झाला एकटीमुळे नाही पॉसिबल झालं हा, असतं सगळी फॅमिली होती ना म्हणून झालंय फॅमिली आहे हो, माझी फॅमिली आली हा, हा, आहे yes. ना 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 झोपताय तो हे नाना. हो ना. हा. माझे ना ना हो, हो. माझे हसबंड नमस्कार सासूबाई सासूबाई नमस्कार नाही नाही असू दे बोलवा त्यांना मंचावर बोलवा त्यांना तुमचं बॉन्डिंग बघून ना मला खूप आनंद झालेला आहे बोलवा त्यांना त्यांच्या बरोबर पुरस्कार घ्या काय बोला 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 येस येस तुम्ही पण या. सासूबाई या, या. अरे नाही बाबा तिचं आहे आपला काय नको नको अहो, सांगा ना नानांना बोलवतायत ते. नाना चल ना आऊया नाही रे आपलं काय ते तिची मेहनत आहे आपलं नको आई सांग तुम्ही सांगा अहो एवढं बोलते तर चला ना नको का ते तिची मेहनत आपण नाना या ना प्लीज या ना ऐका ऐका काय होतंय एकतर या तरी किंवा अजिबात तरी येऊ नका काय झालंय तिथल्या तिथे अडक मला ना लास्ट अँड फायनल वॉर्निंग समीर चौक ते हे होईल यायला जरा हा नाही आज का नाही. जरा पटापट या. नाना या ना पुरस्कार मिळाला. ये तू घेऊन ये. तू आनंद आहे पण अगं बाळा तुझं आहे ते सुनबाई माझं या एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अभिमाने कुटुंबियांसाठी खरं तर प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे हा हो खरं तर प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे तिचं अख्खं कुटुंब असतं आज हे अवॉर्ड हा जो पुरस्कार देतोय ते या ताईंसाठी नाही आहे तो अख्ख्या कुटुंबासाठी आहे त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या कुटुंबासाठी ताई मी तुम्हाला पुरस्कार देतोय काय द्यायचं काय पुरस्कार द्या ना हो पुरस्कार या जोरदार टाळ्या घ्या एक मिनिट हा पुरस्कार मला दिला थँक्यू माझ्या एकटीमुळे हे सगळं झालं नसतं पण माझ्या पाठीशी माझी फॅमिली आहे म्हणून सगळं झालं आणि हा पुरस्कार मला असं वाटतं की नानांनी स्वीकारावा नाही मी कुठे अरे पुरीची मेहनत आहे, माझं काय ना मी नाही घ्या आता नाना मी नाही ग सुनबाई असं काय नाना घ्या नाना ओ नाना झोपता तो त्यांना उठवा सारखं झोप नाना शिवाली ताईंचे नाना घेत आहेत पुरस्कार टाळ्या या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे घ्या नानांना तुम्ही द्या नाना जरा एकदा पुरस्कार पटकन घ्या म्हणजे तरी कुर्सी की पेटी बांध केली नाही मंडई कसं आहे
मी का घेऊ? हे सगळी मेहनत माझ्या सुनबाईची आहे. सुनबाईने केलं म्हणून मी करतो. नाही हो, तिकडे आहे ना मी नाही घेणार आहे. सुनबाई आपला हक्क नाही आहे इथं. मी नाही राहणार. अरे जाऊ नका ना हो. अहो कुणीतरी अरे गेले ना पुरस्कार जायचंय हो. तुम्हाला मी सांगितलं ना. ऐका ना जायचंय सुनबाई. तसं नाही. गप्प बसा. आपल्या सगळ्यांमुळे झालंय ना हे सगळं. तसं नाही गं. तुझी मेहनत आहे का? तुला काय सॉरटवर लागलाय का हा पुरस्कार? नाही, आपण आपलं तिथं जायचं ना. आपला हक्क नाही येतो. तो घे बाई पुरस्कार. मला अभिमान आहे पण ना चला ना कशाला दिस इज योर कॅप्टन स्पीकिंग. नागपूर चला ना आता. साई ओंकार हे पाप आपल्या हातून नको. अरे मेहनत तिची आपण का करायचं ना? काय पाप बीप काय नाही नाना. चला ना लवकर. ओ नानी चला हा चला. हा सून देते ना. चला घ्या पुरस्कार घ्या. चला. ओ नाना जा ना. एवढं काय जा. मी नाना दिसते का रे? हे नाना आहेत ना. मी सासू आहे तिची. चला ना. लोक मारायला लागले लोक. चला ना. या नाना या. अच्छा, घ्या ना तुम्ही. चला चला. नाना शिवाली ताईंचं नाना या आणि पुरस्कार घ्या. या एकदा जोरदार टाळ्या नानांसाठी झाल्या पाहिजेत. मी इथे येतो पण मी पुरस्कार नाही घेणार. असं नका करू. मी पुरस्कार नाही घेणार. पुरस्कार तिचा मान आहे तो. घ्या ना. तिचा मान आहे. मी नाही घ्या ना. पुरस्कार घेतला. मी नाही घेणार. हे बघ कसं आहे ना. पुरस्कार घ्या ना. पुरस्कार घ्या ना. हे बघ काय पुरस्कार म्हणजे कसं तिने मेहनत केली ना. आमचं काय आम्ही कशाला आलोय? आपण कधी काय केलं हिच्यासाठी? तू कधी काय केलंस काय मला सांग. तू हिच्यासाठी काय मेहनत घेतलीस? केलं ना. असं काय बोलता? मी केलं ना तिथे. नाही ग तिची तुम्हाला सांगतो नागपूर. तर काय नागपूर नाही समीर चौगुले नागपूर. माझी सूनबाई ना तिकडून सुरतवरनं साड्या घेऊन यायची. तिच्याकडे जेवण पण कधी नाही बनवलं. खरं सांग बनवलं का नाही बनवलं ना? ती तिची यायची रात्री रात्री जेवण बनवायची. मी नाही घेणार हा पुरस्कार. माझ्या सुनाचा मी नाही घेणार. मला 5 मिनिटं झाली. मी काय नाही केलं म्हणजे? नाहीच केलं. मी काय नाही केलं तुमच्यासाठी? खरं आहे ते सांग. असं कसं बोलू शकता तुम्ही? मी काय नाही केलंय का तुमच्यासाठी? हिच्यासाठी काय? हो थांबा. ही माझी सून ही जेव्हा आजारी होती तेव्हा माझ्या गुडघ्याचा त्रास असून पण घरात सगळं कोणी केलं? विचारा ना तिला. कोणी सांग ना. आता तोंड का बंद आहे? कोणी केलं? तुम्हीच केलं. माझं असं काहीच म्हणणं नाही. सगळं तुम्ही केलंय. लोक अरे हे नाही हो माई. का बोलताय? सून माझी प्रेशर मध्ये बोलते. बाकी काय नाही. कसं बोलतात बघा. कसं बोलतात बघा. थांब ना जरा. जरा थांब ना. मला ना मी नाही. परत खाली गेले. हे परत खाली गेले. नाना कशाला फालतूगिरी करते. काय वाटेल ते बोलू नका. आईने काय केलं नाही तुमच्यासाठी? काय नाही केलं? दारू पिऊन रात्री टाईट होऊन पाडायचाच असे तेव्हा खिशातली चपटी कोण काढायची? आईच काढायची ना. मग बापाची चपटी काढतो. बापाची चपटी काढतो. तुम्ही सांगा त्यांना जरा. अरे अहो ऐका. अहो नका हे करू. अहो ऑडियन्स माझी चपटी याला दिसली पण माझ्या खिशातली चपटी काढून माझी बायको तिथल्या तिथे प्यायची ते नाही सांगितलं. माझी बायको बेवडी आहे. बेवडी. अरे काय अरे मला मी बेवडी आहे. तुमची दारू कमी व्हायला पाहिजे म्हणून प्यायचे मी. तुम्ही संपवायला नको म्हणून. मला काय हाऊस नाही तुमची चपटी पिण्याची. अरे इव्हेंट आहे रे. इव्हेंट आहे हा. अरे मला बेवडी काय म्हणता? मग हिला विचारा ना. एकदा खिशात चपटी सापडली ना. मला ना हाताला पकडून घेऊन गेली. त्या वाईन शॉप मध्ये चपटी घेतली. माझ्या खिशात ठेवली. घरी येऊन बोलली खिशात चपटी आणि प्यायली. विचारा तिला. अरे हे काय चाललंय? शांत बसा ना जरा. आता मला सवय. अरे नका करू. तो घ्या माई काय तो घ्या ना जरा. मला सवय लागली होती दारूची. मग मी काय करणार? लागली ना सवय. दारू पिऊन पिऊन आवाज पुरुषासारखा झाला हिचा. अरे अरे सांगा त्यांना. अहो मोबाईल काय रेकॉर्ड काय करताय तुम्ही? अरे लोक बघतायत तुम्ही. अरे मला जायचंय. तिचा मान आहे. मी नाही घेणार. नाना मी हात सोडते तुमच्या पुढे. माझी इच्छा आहे तुम्ही स्वीकारा. नाना काय काय तुझी इच्छा? तुम्ही स्वीकारा पुरस्कार. अरे नाना जा. घ्या ना यार. घ्या ना. ते जाते. गेले ते. वर चला. पुरस्कार तिचा मी नाही स्वीकारणार. अरे मग कशाला वर येता तुम्ही? नाना हे तिथून पण सांगू शकता ना तुम्ही. अरे थांबा नाना. अरे सांगा ना. घ्या ना जरा. घ्या ना पुरस्कार घ्या. प्लीज पुरस्कार घ्या. तू घे. मला नकोय. नाना तुम्ही घ्या. पुरस्कार दिलेला आहे. का वेळ लागला का तुम्हाला? जरा थांबा. घ्या आणि जाऊ दे ना. हे जायचं ना मला तिकडे. जरा थांबा. जरा सांगा ना यार. नाना चला. आता लय झालाय तो तुमचा. चल तिकडे. मी पुरस्कार नाही घेणार. अरे तिचं मान आहे तर तिला घेऊ. अरे दे ना. थांबा ना. तिकडे हे कुणीतरी चला ना. ऐका ना यार. पुरस्कार घे रे. मी नाही घेणार.
अतिशय भन्नाट परफॉर्मन्स. वा वा, मजा आ गया. प्रसादा, ॲक्च्युली ना सोमवार ते सोमवार 24 तास महाउद्योग पुरस्कृत MHJ भूषण पुरस्कार सचिन मोटे. 24 तास हा माणूस विषय काढत असतो आणि काय त्याच्या डोक्याचं आणि त्याच्या बुद्धिमत्तेचं करावं मला प्रश्न पडतो सिरियसली. एकदा मोठे सरांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवल्याच पाहिजेत. अफलातून कॉन्सेप्ट होती. हा अनुभव सचिनला आलाय? काय काय किस्सा आहे, काय सांगू शकाल? एका इव्हेंटला ते गेले होते हां. आणि त्यांना पुरस्कार होता एका इव्हेंटला आणि त्यावेळेला त्यांच्याच बरोबर एका उद्योजिकेला पण पुरस्कार होता आणि त्यावेळेला त्यांची फॅमिली अशीच बराच वेळ काढत होती. ती येतच नव्हती की ना मला नाही यायचं. अरे आपण काय केलंय, तिने केलंय. तर एवढ्याशा 3 लाईनवरून आम्ही ते सगळं डेव्हलप केलं. बापरे. सरांना विचारलं तिथे की तुम्हाला विषय कसे सुचतात, तर सरांनी सांगितलं हा आता विषय झाला, तुम्हाला दिसेल लवकर. वा वा, ब्रिलियंट सब्जेक्ट होता आणि उत्तम सांघिक सादरीकरणाचा नमुना होता. फार मजा आली. मंडळी, भाडेकरूंची धम्माल जोडगोळी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे घरमालकाची फिरकी घेण्यासाठी. चला तर बघूया यावेळी ते नेमका काय उपद्व्याप करतायत ते. हे दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इब्लिस कलाकार. गदर 2. लढा गोंडू धोंडूचा, गदर 2. लढा गोंडू धोंडूचा. ह्या नावाचा पिक्चर असतो पम्या, लडा गोंडू धोंडूचा. कोणी बनवला हा घाणेरडा पिक्चर? कोणी येणार नाही पिक्चर बघायला. आपण का चाललो रिकामे थिएटर मध्ये? तीच तर गंमत आहे ना, रिकाम्या थिएटर मध्ये जाण्यातच गंमत आहे. तुम्हाला कळत नाहीये, तुम्ही सिक्युरिटी बघताय, आम्ही फॅसिलिटी बघतोय. आम्हाला नकोय फॅसिलिटी, मला गदर 2 बघायचा आहे. 1 मिनिट, माझ्याकडे उपाय आहे. बापरे. आपण काय करूया, हा. आपण सोपं करूया. काय? छापा काटा करूया. छापा आला तर आपण जाऊया लढा गोंडू धोंडूचा. काटा आला तर आपण गदर 2 ला जायचं नाही. चालेल चालेल. हे आधी केलं पाहिजे होतं. आवड येत नाही. नवसाच्या भेटला ना आपल्याला. चल 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 चला चला, चल चल. 1 2. काय बोलायचं नाही, याच्यासाठी घर दिलं मी तुम्हाला. अरे तुम्ही गरीब आहेत, बॅचलर आहेत म्हणून मी घर दिलं वसारनो. मी काय ऐकतो हे वसारनो. तुम्ही मुलींना आणता या घरात, मैत्रिणींना आणता घरात या वसारनो. ते काय नाही, सामान भरा ना आताच्या आता करा. माय हाऊस तून गेस्ट हाऊस, गेस्ट ब्लॉक आउट. अरे बोला वसारनो. ओ तुम्ही कोण? मी मालक. कोणाचे? या घराचा. आम्ही तुम्ही भाडे करू. हा पम्या. हा, सरमे. तुमचं नाव? अरुण कदम. तुम्ही कोण? मी मालक आहे ना. आम्ही कोण? तुम्ही भाडे करू आहे. भाडा देतो ना आम्ही, हा. वेळेवर देतो ना. अरे हा, भाडं मिळालंय ना? मिळालंय. मग प्रॉब्लेम काय? नाही काय नाही. मग निघा. तुम्ही ह्या घरामध्ये मैत्रिणी घेऊन येता. सगळी चाल बोलते, अख्खा गाव बोलतोय. तुम्ही इकडे मैत्रिणी घेऊन येता. कोण बोलताय? शेजारचे बोलतात. कोण शेजारचे? ते काशीनाथ आणि पिंकी भाभी. ते तुम्हाला भाडं देतात? नाही. आम्ही कोण? तुम्ही भाडे करू. हा कोण? हा सरम्या. हा कोण? हा पम्या. तुमचं नाव काय? अरे अरुण कदम. तुम्ही कोण? मी मालक आहे घरात. आम्ही अरे भाडे करू. वेळेवर भाडं मिळतं ना? अरे हा, आजच्या महिन्याचं भाडं मिळालं ना? हा मिळाले. मग प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम काहीच नाही. मग निघा. अरे यार सॉरी सॉरी. वसाऱ्यांनो, हे बघा, कान फाड फोडीन. एक शब्द नाही बोलायचा आता वसाऱ्यांनो. मी काहीतरी सांगायला येतो, तुम्ही बोलता मी गोंधळून जातो. अजिबात बोलायचं नाही. अब मैं बोलेगा तुम सुनेगा.
वसाऱ्यानो तुम्ही माझ्या घरात मैत्रिणी घेऊन येता सगळ्यांना माहिती मलाच माहिती नाही वसाऱ्यानो काय लावले फालतूगिरी सगळ्यांना माहितीये सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला माहित नाहीये नाही माहिती वस तेच सांगतोय तुम्हाला आता कळलं आता कळलं मग प्रॉब्लेम काय आहे नाही प्रॉब्लेम मनिका सॉरी सॉरी नाही ते काय फिर मैं ना ऍक्च्युली वसाऱ्यानो ब्लॅक अँड व्हाईट येलो हँड पकडलाय तुम्हाला मी वसाऱ्यानो हे बघा ह्या पोरी आहेत ना वसाऱ्यानो ह्या पोरी आहेत ना या पोरी आहेत मग आम्ही पुरुष आहोत तुम्ही कोण आहात मी मालक आहे म्हणजे तुम्ही पुरुष नाही आहात नाही मी मालक पुरुष आहे पण आता आजोबाबा झालं तर मी आजोबाबा पुरुष आहे आधी मालक होतो मग पुरुष होतो मग आता आजोबाबा पुरुष झालं एक मिनिट तुम्ही आजोबाबा मालक पुरुष आहात हा मग काय आजोबाबा मालक पुरुष तुम्हाला भाडं देतात होईल झालं नाही रे आम्ही तुम्हाला भाडं देतो हा मग ह्या महिन्याचं भाडं मिळालं हा मिळाले मग आजोबाबा मालक पुरुष त्यांच्याकडे भाडं मागा आई यार सॉरी यार ते माझ्या लक्षात राहत नाही आजोबा करते आम्ही आत्ताच्या आत्ता इकडनं निघतोय तुमचा मालकाचा नेहमीचा नाही नाही नाही, एक मिनिट बोल ना, सरण्या. एक मिनिट वत्सऱ्यानो, मीच मालक मीच आजोबाबा मीच कसं माझ्याकडनं भाडे घेऊ वत्सऱ्यानो तुमच्याकडनं भाडे तुम्ही काही पण सांगता वत्सऱ्यानो एक मिनिट वाजव काय या पोरी आहेत ना वत्सऱ्यानो मालक या पोरी नाही आहेत अरे या पोरी आहेत मालक तुमचा डोका हात ठेवून सांगतो या पोरी नाही मी माझ्या डोळ्याने बघतो ह्या पोरी हाय मालक या पोरी नाही आहेत मग काय भावले हाय या पावल्या मालक या मालक काय तुमच्या डोळ्यात भावल्या ओळखला तुम्ही मालक तुमच्या डोळ्यांचं काय करू मालक एक मिनिट ह्या भावले आहेत हा झालं ह्या भावले अरे ह्या भावले झालं एक मिनिट मन जरा बघू मी जरा बघू झालं डायरेक्ट माझ्याकडे बघ थोडंसंच लावा बावल्या म्हणजे बावल्या सोड म्हातारे सोड म्हाताऱ्या बोलली ही मालक ह्या भावल्या नाही हाय मालक ह्या बोलक्या भावल्या आहे या बोलक्या पावल्या आहेत अरे वसंत पण ह्या बोलक्या भावल्या तुमच्या घरात काही करतात मालक ते काय आहे ते आम्ही कॉलेजमध्ये आहोत ना हा तर आम्ही कॉलेजच्या गॅदरिंग मध्ये बोलक्या भावल्यांचा भाजीवाल्यांचा खेळ करणार आहोत मालक आणि ह्या बोलक्या भावल्या मी ते आपले प्रसिद्ध बोलक्या भावल्यांचे शो करतात बघा ते आपले अरुण कदम कशा आहेत मस्त मी पण मस्त ते आपले ना रामचरण पांडे त्यांच्याकडून आणले आहेत काय बोललास रामचरण पांडे बोलक्या भावल्यांचे जे खेळ करतात ते रामदास पाद्य वसाऱ्यानो औरा पण अभ्यास नाही तुम्ही करू शकत तुम्ही ह्या भावल्या वापरता काय अक्कल बिकल आहे का नाही वसाऱ्यानो मालक तुम्हाला रामदास पाद्य माहिती आहेत मालक अरे यारायच काय काय करायचं या ज्ञानाचं मालक मालक मी काय म्हणतो म्हणजे सगळ्यांना कळलं पाहिजे हे तुमच्यापर्यंत मर्यादित राहिलं नाही पाहिजे हे सगळ्यांना कळलं पाहिजे मालक माझी बॅग कुठे मालकाचं काहीतरी करा कधीच नेहमीच आपण निघूया. चप्पलीकडे आधी घर सोड
बालांनो एक तिकडे होती ही इकडे होती अशी आदला बदल कधी झाले रे? मालक ते काय मगाशी तुम्ही येताना असे आलात ना म्हणून तुम्हाला ही तिकडे ही इकडे दिसली. आता येताना असे आलात ना म्हणून आता उलट दिसते तुम्हाला. हा मी असं आलो? हा अरे पण ते महत्वाचं नाही वसरो. अरे या बावल्या आहेत ना वसरो. ऍक्च्युली कसं माहितीये बावल्यांचं कसं एक ऑपरेटर असतो ना तो ऑपरेटर मागे असतो तसा हात घालतो आणि शिकवत असतो थोडं म्हणजे तुम्हाला माहिती. मी एक मिनिट अरे वसरो तो कळला नाही तुम्हाला? नाही नाही माझी पावले ना हा मी दाखवतो. हा म्हणजे ते ऍक्च्युली कसं दाखव मला दाखव झालं. हा अरे हॅलो हॅलो अरुण कदम येस येस वेळ झालं. हॅलो हॅलो गुड 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 गुड. लव यू. अरे वा छान भारी आहे रे तुझी बावली. पण वसर्या वसर्या बावली बोलते तू बोलायला पाहिजे. वसर्या बावली बोलत नाही. तू झालं रे मालक तुम्ही ना जिनियस आता मालक. जिनियस वसरे जाऊन दे. ऍक्च्युली हे सोपं काम ना तुम्हाला कळत नाही. ऍक्च्युली ऑपरेटर हे सगळं ऑपरेटर तो फक्त ती बोलते असंही सगळं मला कळलं. मला मी है ना? आता करतो बघा. हॅलो हाऊ आर यू आय लव यू सगळे करेक्ट आहे. थोपाड करून इचकतोस. ऍक्च्युली तू असून असं बोलतो कळलं नाही. फक्त हे हल्लं पाहिजे हे नाही हल्लं पाहिजे वसऱ्यानं. मालक तुमचे ओठ हलत नाहीत पण वाक्य पण कळत नाहीत. पण ते महत्वाचं नाही. ते काय महत्वाचं आहे तर याने असं बारीक आवाजात बोललं पाहिजे आणि याने असं मोठं असं हल्लं पाहिजे. क्लिअर हे सोपं नाही काम आहे. तुम्ही आता बसा. तुम्ही मी हा तुम्ही माझी अपडेटेड आहे बाहुली है ना? उभी राहते. हा उभी राहते बघा मालक. अरे वा जाम भारी. बघा आता हॅलो अरुण कदम हा हा अरे झालं जाम अपडेट आहे रे. एक नंबर भारी भारी भारी. बरं मी काय बोलतो आता माझ्या नातवाचं बारसं येतं याच्यातली एखादी बावली मला मिळेल? नाही मालक ह्या आमच्या आहेत. मी तुम्हाला नवीन करून देतो वाटलं. अरे नवीन नको रे लय टाइम लागणार. आता आले जवळ बारसं आहे. मी लगेच करून देतो. फक्त 25,000 रुपये लागतील. 25,000 येराच काय? तर तुमच्यासाठी 26,000. ठीक वाचऱ्या रिस्पेक्ट कवरायचं मालक आहे ना असं वागायचं. ए मला फुगल पे आहे तुझ्याकडे? लवकर लवकर. 2800 आले 26,000 आले 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 26,000 आले आले आले. डन डन हा डन डन. चला आणि हे बघा प्लीज लवकर काय ते करा. बावली पाठवून द्या. नाही देतो देतो सगळं पॅक करतो. सावकाश जा मालक. जाम भारी. झालं नातवाच्या बारशाला वाहिली ना एक नंबर. हा तुम्ही पागल आहात. मी निघते इथून. मला यायचं. ए पण ए, बस झालं, नाटक थांबवायचं. लढायला जाऊया, लढायला. एक गदर बस, नको. प्रत्येक एक गदर वेळी नको. इथं झालंय. एक- अजिबात नाही. अरे, रात्री थिएटरच्या इथे अरे, वाट तुम्हाला- बघतो आम्ही तुमची. म्हणजे- गदर तुझ्या बाहेर नाही, नाही, यायचं. लढा लढा. बाय. आम्ही येतो. बाय बाय. अरे हा, बाय, Take care. बाय बाय. आज मला सांगा बाय करून गेला वसर पाण्या वसर्या याला समजलंच मला. मी ऐकतो म्हणून तुम्ही काय कराल? अरे त्या बावल्या माझ्या समोर चालत गेल्या बाय बोलून गेल्या वसऱ्यानो. तुमचा सगळा खेळ म्हणा कल्लाय सगळं खरं कल्लाय वसऱ्यानो. अरे त्या बोलक्या भावल्या नाही आहेत वसऱ्यानो. त्या सेलवर चालणाऱ्या भावल्या आहेत. त्यांना ऑपरेटरची गरजच नाही वसऱ्यानो. अरे ते चालतात बोलतात कुठं पण जातात बसू शकतात उठू शकतात वसऱ्यानं अरे फसवाल म्हणा. मालक तुमचं काय करू? हे झालं अरुण कदम या नावातच मजा आहे मालक. तुमचं आणि मेंदूचं वेगळंच नातं आहे मालक. मालक तुम्ही गदर घातक घायल सगळं आहात मालक. तुम्ही जिनियस आहात मालक. तुम्ही जिनियस आहात. अरे यार मी जिनियसच आहे वसरे पण तुम्ही लक्ष ठेवा. तुम्हीच लक्ष ठेवा. क्लिअर ऑल द बेस्ट. असेच सावरत राहा मला. बाय बाय बाय. ए झालं येरी रे येरी माणसं शेरच्या भावले मला सांगतात बोलके रमेश आयुष्य सुंदर आहे फक्त घर मालकाचं नाव अरुण कदम पाहिजे.
मस्त सई. तुमच्या चौघांचं कोऑर्डिनेशन खूप सुंदर होतं. म्हणजे ते दिसायला खूप सोपं दिसत होतं, पण ते करायला आय एम शुअर खूप अवघड असणार आणि तुम्ही ते त्याच्यात खूप ईज होती. अरुंडा, मला तुमच्याकडे बघितलं की 100% वाटतं की आयुष्य सुंदर आहे, फक्त तुमच्यासारखा एक रंग आयुष्यात पाहिजे. आहा. तो असला की मग काय टेन्शनच नाही. मजा आली. आणि मंडळी, याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. महाराष्ट्राची हास्य जत्रा 15 जून पासून सोमवार ते बुधवार रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर.